उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा, करा कोटा निवाडा, बोलविले बोले बोल, धनी विठ्ठल सन्निग्ध, तरी मनी नाही शंका, तरी मनी नाही शंका, बळे एका स्वामीच्या, बोलविले बोले बोल, धनी विठ्ठल सन्निग्ध, तुका मने नाही आम्हा, तुका मने नाही आम्हा, पुढे कामा गबाण, बोलविले बोले बोल, धनी विठ्ठल सन्निग्ध, विठ्ठल 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 महायोग पेटे तटे भीमरत्यं वरं पुंडलीकाय दातो मुनीन्द्रं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोदरार्थावतार कलांकांक तेजोदे कामोदे वक्त्रं कलानिश्वादापनोदार दक्ष समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह नादलो पावन झालो चराचरे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मस्तक हे पाया परी या वारकरी संतांच्या लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत बोलू नका गोडी बोलू नका शांत बसा एकदा हा एकदा उठावर जर ते त्याच्या हिशोबाने ऐकत असं इकडचं तिकडं वाजर असं जागा भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तुम्ही विश्वनाथ रंगम्यनाथ कृपा कराल ते तोडी पाया पडवितो बरडी विठ्ठल विढाल उजळावया आलो वाटा उजळावया आलो वाटा खरा कोटा निवाडा बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निग्ध प्रस्तुत प्राप्त समय कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग चैतन्यात विचार धोरणाचे महान संत कवी विठोबाचे लाडके भक्त निष्कर्म योगी देहूचे सुप्रसिद्ध साधू जगाचा संसार हिताचा व्हावा किंबहुना चांगला व्हावा याकरता स्वतःच्या संसाराची रखरांगोळी करणारे जगद्गुरु तुकोबार आहे किंबहुना संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हे वाक्य उच्चारणारे तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा सर्वांच पाठांतरातला परिचयातला जगातील 5व्या क्रमांकाचा वेद म्हणजेच गाथा त्यातील 176 नंबरचा संतचं कार्य सांगणारा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे। या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय संतांचं कार्य सांगतात म्हणजे संत या मृत्यू लोकावरती येतात कशाला आणि आल्यानंतर कसं काम करतात याचं सविस्तर चिंतन अभंगात सांगतात। अभंगावरती चिंतन करण्या अगोदर अल्पसा
परिहार द्यायचा तो म्हणजे असा. संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुण्यपावन झालेली भूमी मौजे चनखोरे कॉलनी मेहकर येथील संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने भगवान श्री पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या शुभ आशीर्वादाने जगद्गुरु तुकोबारायांच्या शुभ आशीर्वादाने विश्वमावळी ज्ञानोबारायांच्या शुभ आशीर्वादाने ग्रामदेवत हनुमंतरायांच्या शुभ आशीर्वादाने मेहकर नगरीचे आराध्य दैवत श्री बालाजी भगवंतांच्या शुभ आशीर्वादाने त्याचबरोबर आपल्या चनखोरे कॉलनीतील सगळ्या सहकाऱ्यांच्या आशीर्वादाने त्याचबरोबर श्री वैजनाथ भगवंतांच्या शुभ आशीर्वादाने आणि श्री भक्तपान आदरणीय विठ्ठल महादूजी फुटाणकर, श्री भक्तपान आदरणीय नारायण महादू फुटाणकर, श्री भक्तपान आदरणीय डॉक्टर पांडुरंग महादू फुटाणकर, श्री भक्तपान आदरणीय लक्ष्मण महादू फुटाणकर या सगळ्या परिवाराच्या वतीनं किंवा फुटाणकर परिवाराच्या वतीनं या ठिकाणी एक भव्य दिव्य महाशिवरात्रीचा पर्वकाळ साधून आणि त्याचबरोबर श्री भक्तपान आदरणीय स्वर्गवासी महादू बाळाजी फुटाणकर व श्री आदरणीय स्वर्गवासी जनाबाई महादू फुटाणकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि महाशिवरात्रीचा हा पर्व काळ साधून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलेला आहे. या सप्ताहामध्ये आपण श्री भक्तपान आदरणीय परमपूज्य श्री 1008 स्वामी अमलानंदजी महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून संगीत भागवत कथा श्रवण करीत आहात आणि या सप्ताहामध्ये माझ्या वाटेला 5व्या क्रमांकाची सेवा आली हे मी माझे थोर भाग्य समजतो. सेवेला सुरुवात विठ्ठल आणि या ठिकाणी सहयोग ज्यांच्यामुळे घडून आणला ते म्हणजे श्री भक्तपान आदरणीय अक्षयजी लक्ष्मण फुटाणकर आणि रोहितजी लक्ष्मण फुटाणकर या दोन बंधूंसाठी जोरदार टाळीवर जोरदार एकदम असतं. फुटाणकर परिवार असेल, कच्चनखोरी कॉलनी असेल, कॉलनीतील सर्व सदस्यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम चालू आहे. ज्यांच्यामुळं मला इथलचं आमंत्रण भेटलं ते म्हणजे श्री हरिभक्तपरायण आदरणीय आपल्या भागातील मृदंग क्षेत्रातील एक थोर मोठं व्यक्तिमत्व नाव किंबहुना आता यूट्यूबच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं भरपूर मोठं नाव झालेलं आहे आपल्या गजरमुक्ताई चॅनलचे मालक श्री भक्तपान आदरणीय आमचे गजाननजी महाराज त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा एकदा. त्यांच्या आग्रह असतो ही सेवा मला प्राप्त झाली आणि सौजन्य दोघ भावाकडेच आहे ना. कुठे गेले ते दोघं आहेत मागं बसेला असतील नाही सौजन्य त्याच्याकडेच आहे ना. हां बस नाही कसं विचारून घेतलेलं बरं असते. मी कालच्या कीर्तनात ठिकाणी कीर्तन होईपर्यंत सौजन्यवाल्याचं नाव घेतलं नाही सर त्यानं 2000 रुपये कमी द्या डायरेक्ट. हो एका नावाचे 2000 रुपये असतात म्हणून सगळ्याच्या प्रेमापोटी तुम्हा मायबापाची सेवा करण्याचा हा सुयोग विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा सर्वांच्या पाठांतरातला परिचयातला अभंग अभंगात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात उजळा वया आनो वाटा आम्ही कशा करता आलो. 1 मिनिट सगळं स्पष्ट ऐकूया लागलो ना पुरुष मंडळी ऐकू लागलं तिकडं पद्धतशीर. हां बस ओके. आम्ही कशा करता आलो तर महाराज सांगतात आम्ही ज्या उजळवण्याच्या वाटा आहेत ज्या वाटेवरती कालांतरानं चालून चालून कसल्या प्रकारचं आवरण निर्माण झालंय ते आवरण बाजूला करून त्या वाटा उजळवण्याकरता आलो. बरं महाराज तुम्ही एवढंच काम करायला आलेत का. ते एवढंच नाही अजून एक काम आहे कुठलं खरा खोटा निवाडा. आम्ही खऱ्याचा आणि खोट्याचा निवाडा करणार. पण महाराज एक प्रश्न आहे हो काय खऱ्या खोट्याचा निवाडा एका व्यक्तीचा होत नसतो त्याला 2 व्यक्ती असावं लागतात. एक पार्टी आणि दुसरी पार्टी. त्यातली एक पार्टी खरी असते दुसरी पार्टी खोटी असते. त्यातील तुम्ही 2 पार्टीपैकी पुराव्यानं का जसे शब्द सापडतील तसे जे पुरावे सापडतील त्याच्या हिशोबाने तुम्ही ठरवणार कुठली पार्टी खरी कुठली खोटी. एका व्यक्तीचा खऱ्या खोटाचा निवाडा होत नाही. मग तुम्ही जो हा खऱ्या खोटाचा निवाडा करणार हे तुम्ही कोणाच्या बळावरती बोलणार. तुम्ही स्वतः बोलणार का कोण खरा तर नाही महाराज सांगतात मी स्वतः बोलणार नाही तर मग मला कोण बोलवतं बोलविले बोले बोल. मी स्वतः माझ्या मतानं बोलत नाही तर मला बोलणारा कोणी दुसरा आहे तो तुमचा कोण लागतो म्हणे धनी. त्याचं नाव काय विठ्ठल आणि तो कुठे आहे सन्निग्ध. तो देव आमच्या जवळ आहे तो आमचा मालक आम्हाला जसं बोलवतो ना तसं आम्ही बोलतो. बरं महाराज एका प्रश्नाचं उत्तर द्या बरं काय तुमचा मालक जे तुम्हाला बोलायला सांगतो ते जे तुमच्या तोंडातून शब्द बाहेर काढतो त्याच्याबद्दल तुम्हाला त्या शब्दांबद्दल कसल्या प्रकारचा संशय मनात येतो का तर महाराज म्हणता अजिबात नाही. तरी म्हणे नाही शंका कसल्याही प्रकारची शंका नाही. कारण काय बळे एका स्वामीच्या आमच्या स्वामीचं एवढं बळ आहे
की आमच्या मनामध्ये कसल्याही प्रकारचा संशय निर्माण व्हायचा विषयच नाही. आणि आमच्या स्वामीच्या बळामुळं पहिला फायदा झाला की मनात शंका येत नाही, हे एक फायदा झाला. आणि दुसरा फायदा पुढं आहे की आमच्या पुढं कोणी गबाळ काम करू शकतच नाही, पण गबाळ विचारही मांडू शकत नाही. तुका म्हणे नाही आम्हा पुढे कामा गबाळ. आणि याला कारण बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निग्ध. हा जरा सरळ सरळ भाव वाढतो. आता ठळक बातम्या विठ्ठल. हा एकदा जरा सर्व महिला पुरुष मंडळी नीट मांडी गिंडी घाला जरा. सांग महिला मंडळी मांडी गिंडी घाला जरा अशी नीट असं. आणि जरा असं मोकळं बस. तुम्ही असं नाराज नका, तुमचं काय दुखा लागलं काय, असं जरा मोकळं बसा असं. हा असं मोकळं बसा. पुरुष मंडळी असं मोकळं बसा बरं असं. हा असं. तुम्ही सारे असे राग पाहा लागले जून काय घरून येतं प्रत्येक जण बायकोबरोबर भांडणच करून आलं येता येतं. असं जरा मोकळं बसा असं. हा असं मोकळं बसलं पाहिजे. कसं असते माहिती आहे का, भागवत बाबा कीर्तनाची काहीतरी परिभाषा असते, कीर्तनाची काहीतरी व्याख्या असते. आपल्याकडच्या की व्याख्याना की पद्धती बदलून टाकली बोलो काय ना. आपल्याकडे गजानन बाबा कीर्तन म्हणजे काय, कीर्तनकारण येणं फेटा घालणं 2 तास इथं उभं राहणं, 2 तास लगातार बडबड बडबड करत राहणं आणि आपण खाली बसून दगडासारखं ऐकणं. बरोबर का नाही? म्हणजे हो म्हणा नाही तर जमलं नाही, याला म्हणत नाही, याला कीर्तन म्हणत नाही. मग कीर्तन 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 म्हणजे काय हे ऐकायचं असेल तर महाराज सांगतात कीर्तन चांग होय अंगरी रूप. जिथं बसल्याच्या नंतर आठवण आठव गेले भावा भाव झाला स्वयं किंबहुना अस्वयसा कोठे आठवचे नाही. आणि कारण काय देहची देही भोगुदशा. म्हणून कीर्तनात बसलं म्हणजे नीट मांडी घालून जरा चेहरा फ्रेश करून बसलं पाहिजे. का मी जे बोळालो ते कळून नाही राहिलं तुम्हाला मावशा हो कळते का नाही? जरा हो नाही बोला जरा कळते का. मी मावशीला विचारलं होतं भाऊ. जाऊ द्या आता जाऊ द्या. हा महिला मंडळी कळते का मी काय म्हणावलं ते कळागलं का तुम्हाला? पुरुष मंडळी कळागलं का? तुम्ही इथलचे का कुठून धरून आणलं तुम्हाला कीर्तन? असं बोला ना जरासं हो नाही कळते का. हा असं हे पा मला बोलत चाललं का नाही मला असं करमते. अर्धा घंटा कीर्तन वाढते बोलत चाललं तर. मग कसं जरासं बोलत चला बोर होत नाही तुम्ही पण मी पण बोर होत नाही. कसं असते माहिती का, कीर्तनकाराचं कीर्तन चांगलं होण्याकरता 2 गोष्टी सारख्या पाहिजे. किती गोष्टी बोला, किती जरा मोठ्या ना, किती शाबाश. असा आवाज शेवटपर्यंत राहू द्या. 2 गोष्टी सारख्या पाहिजे. पहिली गोष्ट भाषासारखी पाहिजे आणि दुसरी गोष्ट पद्धतीसारखी पाहिजे. या 2 गोष्टी जेव्हा सारख्या असतील तेव्हा कीर्तनकाराचं कीर्तन समाजाला लवकर कळते. आता काय आपलं 10 किलोमीटर अंतर आहे त्याच्यामुळं पद्धतीत तर काही फरक पडणारच नाही, भाषेत फरक पडू शकतो. कसं आहे किती केलं तर आमचं गाव आहे आणि आपलं शहर आहे. शहरातल्या याच्यात गावातल्या याच्यात फरक पडतेच. शहरात कीर्तन गावात कीर्तनात फरक पडते. शहरात कीर्तन आलं की कीर्तन झालं लोक म्हणतात महाराज चला आमच्या घरी दूध चहा कॉफी घ्यायला. आणि गावात म्हणतात बाबा चाल ना घरी. हे गावातलं. गावात गेलं कीर्तनाला गेलं की तो गावात गेल्यावर रात्री 11-12 वाजेला असतात आणि 11 वाजता त्याच्या बायको लुटवते असं दरवाजा वाजवते. अय गंगे, अय ठकूची आजी, अय सकूची माय. नाव घे ना बायकोचं. तू म्हशील बोलवा लागला का तू? जरा नाव घे, जरा बोल जरासं काहीतरी. आणि मग ती बाई उठते बो गावातली. ती केस पांगलेलं असतात ती उठते आणि मग लगेच दरवाजा उघडते. काय ट्याव 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 लावली करणं बाई नेमकी साखर झोप लागली. बाबा आलाय जाय चुलीत. बाबा म्हणलं जातो मी घरी. माय मला चुलीत घालू नको माय लय दिवस राहिले अजून. हे गावातलंही असते, हे गावातलं असते. आणि शहरात आलं की मग आवाज द्यायचा. ते शहरातली पद्धतीतले खास असते. आता मी शहरात राहत नाही पण अनुभव आहे म्हणजे सगळ्या गोष्टीचा. मग लग्न पण होईल नाही पण अनुभव आहे. काही काळजी करू नका. शहरात कार्यक्रम असला की मग घरी चहा घ्यायला गेल्यावर मग ती अगदी स्लो आवाजात दरवाजा वाजवणार असा. ए स्मिता. स्वर कडक पद्धतशीर हलका स्वर. इथं नाही नस कोणी मिता नावाचे नाही, इथं पेटायचं आपलं. ए स्मिता अगं उठतीस का ग? बाबा आले जरा उठ ना. मग ती बाई उठून इण्याची खोळ घालेल. त्याला काय म्हणतात? इण्याची खोळीला काय म्हणतात? गाऊन. गाऊन. हा ते माऊलीनं लय पद्धतशीर लिहिलं. अव्यक्त निराकार नाही ते आकार. त्याला आकारच नाही भाऊ कुठंच. सासूला घातलं काय त्याला काय आकार नाही. पाय शिवून सोयाबीन जरी भरली तर 2 क्विंटल सोयाबीन भरती. एवढं पद्धतशीर असते ती. ते गाऊन घातलेली ती बाई
ते रात्रीचा टाइम ते टीव्ही पाहता पाहता झोपेल ती बाई, ती केस अशा सारे पांगलेल आणि मग हात आपल्याला म्हणते बाबा काही काळजी करू नका, आत्ता उघडती आणि तेवढं ती बाई दरवाजा उघडती. तिने पाहून पहिल्यांदा हेच भीती, अरे भूताला अरे म्हणलं तुझीच बायको आहे थांब, तुझीच बायको आहे भूत नाही थांब जरा. आणि मग ती बाई आपल्याला घरातले ती अशी सोप्यावर बसती पावर पाय टाकून आणि आपल्या बाजूला बसती, बाबा चहा कॉफी दूध. मला चहाच घेतो बघ, कॉफी वगैरे काय नाही. बरं 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 अगं स्मिता मारदांना जरा चहा टाक. आणि मग ती आव ती पिंट्या कुत्र्याला आवाज दिल्यासारखा, ऐ पिंट्यार माझे आज पाय दुखतायत, माझे पाय दुखायले डोकं दुखायला, एक काम कर तू चहा कर बाबांना दे मलाही दे आणि बाबा गेला माझे पाय दाब. असं ते गेरले बसता असते तो. तुम्हाला अनुभव, तुम्ही लग्न व्हायला ना तुमचं असं जरा असं काही बोला ना हो का ना, हा असं हा जरा बोला जरा असं काहीतरी. त्याच्यापेक्षा मग एक मधला उपाय काढला, भाऊ घरी नेऊ नको, तू पाय दाबू नको, मला चुलीत घालू नको, 10 द्यायचे तर 20 रुपये दे, मी वाटणे चहा पितो. हे गावातला शहरातला फरक पडते बरं का. पण गाव ते गाव आहे बरं का. ऐका ऐका, गाव ते गाव तुम्हाला सांगतो मी, ऐका. गावामध्ये गेल्यानंतर अजूनही झाडाखाली सावली आहे, गावामध्ये अजूनही झाडाखाली सावली आहे आणि गावामध्ये प्रत्येकाच्या घरात ज्ञानोबा आणि माऊली आहे बरं का. खरा परमार्थाचा आनंद गावातच बरं का, गावातच. जरासा फरक पडते थोडा भाषेतला का, मै भाषा कळे ना का, कळागले ना. हा तेच तर म्हणलं का बदलायचे केशड गजानन मारत नाही. तुम्ही हो म्हणा, तुम्ही नाही म्हणायचं नाही राव, तुम्ही आजच्या दिवस तुम्ही हो म्हणा. हो भाषा बदलू का? अरे बाबा नेमकी जो सांगितलं ना रे बापा, थांब ना जरा 2 मिनिटं, जाऊ द्या. ही नाही कळली तुम्हाला दुसरी भाषा बोलून दाखवतो, ऐका. कीर्तन रूपे सेवकु तिस गुना अभंग जगत्कृत कोब्बाराय राशी नड्डू प्रपंचलु आयदु यदि अभंगा अभंगानुलो संख्या पंदमोनी वंदर रेंडु संख्या यक्क बोध कड़ुक्य सुयक्क नाल्गु दशलु अंदमोनी अलांडा भंग हुंदी अभंगानुलो जगत्कृत कोब्बाराय प्रेम यक्क प्राम कथा वल्ल चेपत्तरु विठाल. हा ही तुमच्या डोक्याचे नाही, स्लॅबच्या पण वरून गेली असेल. ही तेलुगू भाषा होती, कळली का तुम्हाला? दुसरी भाषा बोलू का? तुम्ही इकडून मागून पळून जायला रस्ता आहे का कुठं? जरा बोला ना, हो नाही काही बोला जरा. दुसरी भाषा बोलू का? प्रस्तुत अभंग चैतन्य लो कीर्तन रूपाल सेवक संघ व्यंपिका चैव तदुपरी पालस्य गोपस्य साधु विठोबा वैक्य प्रेम भक्तडू निष्कर्म योगी देहू कनालगू मित्र पंचमत लेवणी अंधवा प्रजादरण उंदी पंचमत लेवणी गाथा उपदेशाभंगा संख्या ಮೂರು ಒಂದು 22 ಈ ಅಭಂಗಗಳಲ್ಲಿ ಜಗದ್ಗುರು ತುಕೋಬಾರ ಏನಾದರೂ ಅತಿಗಂಡ ಅತ್ಯುತ್ತಮ ಅಭಂಗ ಈ ಅಭಂಗ ತುಕೋಬಾರ ಮಾಡಿ ಎಂದ್ರು ಹಲೆ ನುಡುತ್ತಾರೆ ವಿಠಲ. ही कन्नड होती, ही कळली का? तिसरी बोलू का? जरासं मोठं तिसरी बोलू का? म्हणजे आल्या आल्या सांगितलं, आमच्या दादाने सांगितलं की महाराज आमच्या मेखर मधलं सगळ्यात हुशार लोकांचं नगर म्हणजे चनखोरे कॉलोनी. तुम्ही हसाय काऊन लागले? नाही आहे ना हुशार? हा तर सांगा ना मला. मग सर्वात हुशार लोक आमच्या गावात जेवढे काही कीर्तनाला महिला पुरुष मंडळी येतात हे सारे वेल एज्युकेटेड आहेत, बिलकुल लगेच शिकलेले माणसं आहेत. त्याला कळलं असं बोलतो, तुम्हाला कळलं असं बोलतो. ऐका. ऑन द बेस ऑफ दिस सिंपल मिनिंग अभंगा दिस अभंगा इज रेसिडेंट ऑफ जगद्गुरु श्री संत तुकोबाराय. दिस अभंगा इज जगद्गुरु तुकोबाराय. द जगद्गुरु तुकोबाराय इसन बोलो बाण कनका इसन. दिस अभंगा इज जगद्गुरु तुकोबाराय फोर द तांदात फोर द चरण. दिस अभंगा इज जगद्गुरु तुकोबाराय सेव्ह ऑल पीपल. व्हाय सेव्ह all people search the abhanga? Why search the abhanga? Preach to do something. Why profit in my life? The preacher to do something search the abhanga विठ्ठला. ही कळली का? हा थोडी कळली थोडी हुकली. चौथी बोलू का? काढा 100 रुपये. ते का असं जगा काय? वा रे वा. नाही मला एका पाकिटात 3च भाषा परवडतात, चौथी परवडत नाही. आता मी बोलता बोलता जवळजवळ 3 भाषा बोललो. किती बोललो? मराठी, आपलं कन्नड बोललो, तेलुगू बोललो, इंग्लिश बोललो. याच्या मागे एक कारण आहे प्रदीप बाबा. मला असं वाटतं की आपला वारकरी संप्रदाय हा केवळ आणि केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरता मर्यादित न राहता आपला वारकरी संप्रदाय हा विश्वव्यापक झाला पाहिजे मताचा माणूस मी, असं मला वाटतं. आपल्या वाजवा लागले तुम्ही, वाजवा जरा, वाजवा लागले तर बाजू मग. हां जरा मला करम ते जरा असं. हां
आपल्या वारकरी संप्रदाय कथा कीर्तन प्रवचन पारायण हे सध्या मराठीत होत आहेत. माझ्या दृष्टीनं आपला वारकरी संप्रदाय विश्वव्यापक झाला पाहिजे. म्हणजे आपल्या वारकरी संप्रदाय कथा कीर्तन प्रवचन पारायण हे बाहेर देशात हिंदीमध्ये झाले पाहिजे, गुजरातीमध्ये झाले पाहिजे, कानडीमध्ये झाले पाहिजे. नवे बोलायचंच जर का झालं तर वारकरी संप्रदाय कथा कीर्तन प्रवचन पारायण हे बाहेर देशात इंग्लिश भाषेमध्ये सुद्धा झाले पाहिजे. यांना आपण वाटचाल करायला पाहिजे. आपला संप्रदाय वाढला पाहिजे. कुठल्याही कीर्तनकाराच्या माध्यमातून भाषेमध्ये तटीबंध प्रत्यारोह आडू आला नाही पाहिजे. संप्रदाय वाढवण्याकरता प्रत्येक कीर्तनकाराला मोजक्या 2 नाही तर 3 तरी भाषा आल्या पाहिजे. 2-3 तरी भाषा जवळच्या, जेणेकरून संप्रदाय वाढेल. मी जरा उघड बोलू का पुरुष मंडळी? जरा मोठं ना, असा सपोर्ट केला म्हणजे बरं वाटते. म्हणजे काही जर का भानगड झाली तुमच्यावर नाव येते नाही, काही हो देत नाही, तुम्ही ताल घेऊ नका, पण जरा बोलत चला. आपल्या भारतामध्ये असं झालंय, आपण आईला मावशीला आई म्हणायला लागलो. म्हणजे कसं कळते का पहा, जी मातृभाषा मराठी आहे तिच्याकडे आज कुठे जाऊन नाही राहिलं, परंतु जे बाहेर देशातून मावशी म्हणून आलेली इंग्रजी भाषा आहे तिला सगळ्यांना डोक्यावरती उचलून घेतले. पट्टे माझं बोलणं कसं बघा. एखादा तरुण मुलगा कुठं 4 चौघात गेला, कुठं शहरात गेला, कुठं पाहुण्याच्या ठिकाणी गेला, 4 चौघात शहरात जाऊन तो जर का मुलगा तरुण मुलगा मराठी भाषेत बोलला त्याला काय समजतात? बरोबर आहे, गावंढळ अशिक्षित गावठी. पण तोच जर का मुलगा इंग्लिशमध्ये बोलला तर हो शिकलेला आहे, माझा इंग्रजी भाषेला विरोधी आहे असं अजिबात मनात आणू नका. माझं फक्त एवढं मत आहे, जेवढं प्राधान्य आपण आज इंग्लिश भाषेला देत आहे तेवढं प्राधान्य आपल्या मराठी भाषेला द्या. किती केलं ती मायला मावशी म्हणून जमत नसते, माहिती माय. आणि मला तर असं वाटतं की आपला मराठी माणूस हा प्रत्येक क्षेत्रात एक नंबर पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात कुठेही असो, व्यापार उद्योग व्यवसाय नोकरी बिझनेस, इंग्लिश लिहिणं वाचणं सगळीकडे एक नंबर पाहिजे. इंग्लिश बोलली पाहिजे, काळाची गरज आहे, विज्ञानाचं युग आली पाहिजे. चांगली गोष्ट इंग्लिश बोलण्यात काही वाईट नाही, पण बोलताना आपल्याला पक्की आली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट समोरच्याला कळली पाहिजे, ते बोललं पाहिजे, नाही तर फजिता होते. मी गेल्या 15 दिवसाखाली कार्यक्रमाला गेलतो आणि एक माणूस माझ्यासोबत 8 दिवस होता. हो का नाही भागवत महाराज? होतं म्हणा, तेच तर म्हणलं. 8 दिवस ते माणूस माझ्या संग होता. आता मी आतून इंग्रजी बोलतो त्याला सुद्धा आवड लागली. आपल्याला इंग्रजी भाषा शिकायची. आता बाप जन्मी कधी इंग्रजी बाहेर नव्हती, पण इंग्लिश भाषा शिकायची. मग मी काय केलं, त्याला आपल्या दररोजच्या जीवनातलं एक वाक्य घेतलं, त्याला ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करून सांगितलं आणि त्याने एका तासात पाठ केलं. बरं का ते बचटे बाबा एका तासात पाठ केलं. ठरल्याप्रमाणे मी 4थ्या-5व्या दिवशी त्याला सोडायला घरी गेलो. त्याच्या अंगणात गाडी उभी केली. म्हणलं दादा तुम्ही आता आराम करा, आम्हाला पुढं कीर्तनाला जायचं. ते नाही मला चहा घेऊन जा. काही गरज आहे का चहा बोलवायची? नाही रिकाम. म्हणलं नाही भरपूर झालं. नाही चहा घेऊन जा. नेलं त्यानं बळ. तर महाराज लोकांना चहा पाजणं काही वाईट नसते बरं का. नेला. आम्ही सोप्यावर बसलो, मी माझे वडील सोप्यावर बसलो. यांना तर मुकट्यानं बायकोला आवाज द्यायचं का नाही, ऐ गड्या आपल्या इथं महाराज आले त्यांना जरा 2 कप चहा द्या. असं तुम्ही बोला राव मला जरा असं हो का नाही बोलायला पाहिजे का नाही असं मराठीत. तेवढे इंग्लिशमध्ये बायकोला म्हणजे ऐ, बायको म्हणते काय म्हणजे 2 कप टी. बाई म्हणे काय 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 पुन्हा म्हणा. हे म्हणे 2 कप टी. बाय होती लगेच तापड. बायने पदर कोसला. म्हणे मी नाही 2 कप टीचा बाप कप खानदान कपटी. वारे अव माय 2 कप टी म्हणजे 2 कप चहा दे. त्या बाईला वाटलं कपटी म्हणजे शिवी दिली का काय करणं भाऊ. चहा घेण्याच्या ऐवजी भांडणं सोडायचं काम पडलं नाही का गाव काम. जिथं कळत तिथं बोला. काय फरक काय डिफरन्स काय अंतर आहे माझ्या मराठी भाषेतला इंग्लिश भाषेतला. नीट लक्ष देऊन ऐका, पटलत नक्की टाळी वाजू. ऐका, मराठी भाषा ती मराठी भाषा आहे आणि इंग्लिश भाषा ती इंग्लिश भाषा आहे. इंग्लिश भाषा ए पासून सुरू होते आणि झेडला जाऊन संपते. ए फॉर आणि झेड फॉर म्हणजे खाण्यापासून ते 4 पायाच्या प्राण्यापर्यंत जाती ती म्हणजे इंग्लिश भाषा आहे. पण माझी मराठी भाषा ती मराठी भाषा आहे. अ पासून सुरू होते, अज्ञाला जाऊन संपते. अ म्हणजे अज्ञानी आणि म्हणजे ज्ञानी. अज्ञानी माणसाला ज्ञानी बनवून सोडते ती म्हणजे मराठी भाषा. म्हणून प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषेचा स्वाभिमान असलाच पाहिजे. इथं बसलेला एखादा व्यक्ती म्हणाल महाराज काय तुमच्या सगळ्या संतांनी मराठीत काव्य केलं. गाथा लिहिला मराठीत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठ, चांगदेव 65, अभंग संहिता सगळं मराठीत येत ना. याचा अर्थ तुमच्या सगळ्या संतांना फक्त आणि फक्त मराठी भाषाच येत असावी. पण महाराज मी फार शिकलो आणि मला तब्बल
5 प्रकारच्या भाषा येतात. किती प्रकारच्या? 5. मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलुगू, जे काय धरायचे धरा. 5 भाषा येतात. याचा अर्थ तुमच्या संतांपेक्षा भाषेच्या बाबतीत मी मोठा झालो मुळीच नाही. आमचे सगळे संत सोडा, एकली माऊली जरी पकडले तर त्यांना किती प्रकारच्या भाषा येत होत्या. महाराज सांगतात 56 भाषेचा केला गौरव. माझ्या माऊलीला 1, 2, 3, 10, 12, 15 नाही तब्बल 56 प्रकारच्या भाषा येत होत्या. 56 प्रकारच्या भाषा येत असून सुद्धा मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, कारण की मराठी भाषेचा अधिकार फार श्रेष्ठ आहे. म्हणून प्रत्येक माणसानं मराठीकडे वळलं पाहिजे आणि आपला संप्रदाय वाढला पाहिजे याकरता बोललो. विठ्ठल. जवळजवळ आपल्या सप्त्याचं 3रं वर्ष आहे, बरोबर ना? 3रं वर्ष सप्त्याचं. मी नेहमी सांगतो परमार्थमध्ये अखंडतेला फार महत्व आहे. अखंडता पाहिजे. आणि हे आम्ही सगळे महाराज लोक म्हणजे घरपूजा असतो. आम्हाला 12 महिने फिरण्याचं काम. हा गाव आला रे, तो गाव आला. मस्त जमते राव तुम्हाला तर. मी नेहमी सांगतो परमार्थमध्ये अखंडतेला फार महत्व आहे. नाहीतर काही गाव सप्ते म्हणजे पहिल्या वर्षी धामधूम आणि दुसऱ्या वर्षी टामटूम आणि 3ऱ्या वर्षी तुम्ही चांगलं पाठी काढून राहतं. बेटान त्यांना 4थ्या वर्षी म्हणा जे हरी ते म्हणा वा तुम्ही तुमच्या घरी. म्हणून आपल्या इथे काही तसं नाही. आपला सप्ताह गेला 3 वर्षापासून चालू आहे आणि असाच अखंड पुढे चला तर भगवंताच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल. या ठिकाणी जो ग्रंथ श्रवण करणं चालू आहे तो म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. भागवत कथा, रामायण कथा या कथा काय ऐकायच्या सांगायचं जर का झालं तर ऐका. हिस्ट्री इज अ गाईड ऑफ मॅन. इतिहास हा माणसाचा मार्गदर्शक आहे. आणि याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर हिस्ट्री इज अ लॅम्प ऑफ एक्सपिरियन्स. इतिहास म्हणजे अनुभवजन्य परोपकाराचे खाण आहे. विठ्ठल. आपल्या इथं तेच भागवत कथा श्रवण करणं चालू आहे. भागवत म्हणजे काय ऐका. भ का अर्थ आहे भक्ती, ग का मतलब ज्ञान, व का अर्थ वैराग्य, तो का अर्थ त्याग. ज्याच्यामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्यासह मूर्तिमंत त्याग आहे ती कथा म्हणजे भागवताची कथा आहे. आणि ते भागवत कथा आपल्याला चालू आहे. भागवत कथा ऐकायला लागते बरं का. भागवत कथेसारखा दुसरा पवित्र ग्रंथ जगात कुठलाच नाही. भागवत कथा ऐकल्यानं मत्सर नावाचा दोष होत नाही. मत्सर म्हणजे काय अगदी साध्या सरळ भाषेत सांगतो. ऐकायला लक्ष द्या. आपल्या मुलाचा 10वीत पहिला नंबर आला, वरून नाही खालून पहिला नंबर आला, याचं दुःख कोणालाच होतं नाही. पण शेजारच्या मुलाचा वरून पहिला नंबर आला याचं दुःख प्रत्येकाला होतं. आपल्या वावरामध्ये आपल्या शेतामध्ये कमी सोयाबीन उगते का कमी झडती लागते याचं दुःख कोणालाच होतं नाही. पण शेजारच्या वावरात दरवेळेस चांगली झडती लागते याचं दुःख प्रत्येकाला आहे. आपल्याकडनं घर बांधणं झालं का न झालं याचं दुःख आपल्याला वाटत नाही. पण शेजारच्यानं काहून बांधलं याच्याकरता आपलं पोट दुखते. हे पोट दुखणं फार घातक आहे बरं का. एक माणूस डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरकडे जाऊन म्हणजे डॉक्टर साहेब मग फार पोट दुखलं. डॉक्टर साहेब आहेच वाटते इथं बसेल तिथं मागं होते तर मला भेटले मागाशीच. पण तुम्ही इकडं पहा पेटून देऊ नका तुम्ही आमचं, थांबा. डॉक्टर साहेब मग फार पोट दुखा लागलं. डॉक्टर साहेब टेस्कोप टेलिस्कोप घेतला, लावला, विचारलं काही कडकडनं खाल्लं होतं का? तो म्हणला नाही. काही कुजलेला ना? तो म्हणला नाही. अपचन? तो म्हणला नाही. याच्या पहिले कधी काही त्रास होता का? तो म्हणला नाही. मग डॉक्टर साहेब म्हणत नेमकी दुखत्या कधीपासून? हे म्हणे खरं सांग भाऊ तुम्हाला. म्हणे सांगा. म्हणे मह्या शेजारानं 4 चाकी गाडी घेतल्यापासून. चोपदार बा मला तर खरं सांगा हा माणूस कोणा दवाखान्यात गेला म्हणजे याचं पोट दुखणं राहील का? नाही. त्याला पोट दुखणं म्हणतात, त्याला मत्सर म्हणतात. आणि हा मत्सर नावाचा दोष भागवत कथा ऐकल्यानं जातो. कोण्याही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणून ऐकाज तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. म्हणून भागवत कथा ऐका. मला वाटतं उर्वरित 2-3 दिवस आपल्या हातात आहे. त्या 2-3 दिवसामध्ये जास्तीत जास्त संख्येनं आपण भागवत कथा ऐकायला या. विठ्ठल. कार्यक्रम महाशिवरात्री निमित्त आता पहिला प्रश्न असा निर्माण होतो की महाशिवरात्रीला काय झालं होतं. साधं ऐका. महाशिवरात्रीला महादेवाचं लग्न झालं. कोणाबरोबर? पार्वती माता बरोबर. कितवं लग्न होतं? म्हणून आम्ही अक्षदा फेकायला नव्हतो, दुसरं लग्न होतं. आता पहिला प्रश्न असा आहे गजानन बाबा की महादेवाला 2 लग्न करायची गरज का पडली? शास्त्रामध्ये अनेक कारणं आलेले. त्यातलं एक कारण म्हणजे शंका, संशय. शंका माणसानं कधीच घेऊ नये. शंका एवढं वाईट दुसरं जगात काहीच नाही. शंका घेऊ नये. काय झालं एकदा महादेव ध्यानस्थ बसले आणि तेवढा सती माता म्हणजे पहिली बायको आली. म्हणे देवा काय करा लागले? म्हणे मी भजन करा लागलो. कोणाचं? म्हणे माझ्या देवाचं भजन करा लागलो. कोण्या देवाचं? मी माझ्या रामा. कोण्या रामाचं? श्रीराम, परशुराम, बळीराम, आत्माराम, सकाराम. कोण्या रामाचं? देवी मी माझ्या श्रीरामाचं भजन करतो. श्रीरामाचं? हो. लागले असायले.
श्रीरामाचं म्हणल्या हसायला लागल्या. हे म्हणत काय झालं सध्या काऊन असतं म्हणे श्रीरामाचं भजन करता म्हणे हो. परत हसायला लागल्या. तुम्हाला सांगू का मी अगोदर सांगितलं मग लग्न व्हायला नाही पण अनुभव आहे. बाई जर का रिकाम्याने असतं तर माझं डोकं टोकरं दुखते का नाही दुखते. बाया हिजड्या व्हायला सार ते हसतातच. ते आहे कारण नसताना हसलं का डोकं दुखते बा माणसाचं कारण नसताना हसलं. विचार असं ते काय असतं तू म्हणे देवा या रामाचं भजन करता हो. काय झालं बघा 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 तुमचा राम येड्यावानी करायला. तेवढ्यात काय झालं रामप्रभूची बायको सीतेला रावणानं पळून नेलतं आणि रामप्रभू सीते मातेचा शोध करत होते. मोटर म्हणत होते सीते 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 असं मोठ्यानं ओरडत होते. झाडाला म्हणत होते माझी सीता पाहिली का. पाखराला विचारत होते माझी सीता दिसली काय. झाडाला पाखराला विचारत होते. मोठमोठ्यानं म्हणत होते सीते 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 असं मोठमोठ्यानं म्हणत होते. आणि ते दृश्य वरून पाहा लागले कोण महादेव आणि सती माता. या रामाचं भजन करता तुम्ही. या रामाला देव म्हणता तुमचा देव म्हणता ब्रह्म म्हणता. मग ब्रह्माला कळू नाही का आपली बायको कुठे म्हणून. वाईट वाटलं राव माझ्या रामाला असं बोलते. या रामा देवच नाही. जलन तोंड दाबलं. तुम्हाला माहिती आहे का बाई जास्त बोलायला लागली की तोंड दाबतात. आपल्या भागात पद्धती आहेत बाई जास्त बोलायला लागली की तोंड दाबतात. पण सर आपल्या भागातली बाई तोंड दाबल्यावर गप्प बसत नाही. ते तोंड दाबल्यामध्ये तोंड काय दाबतात नळड दाबा नळड अशीच करते मध्ये बाई थांबतच नाही. नळड दाबा नळड नळड असं ती बाई तशीच करायची बस ती माता. थांबा देव देव म्हणता भजन करता थांबा आता परीक्षा घेऊन येते. काहीच गरज नव्हती परीक्षा घ्यायची. खाली गेल्या. मग आता परीक्षा घ्यायची कशी तर म्हणे एक काम करू आपण सीते मातेचं रूप घेऊन दाट झाडात बसून राहू. म्हणजे रामप्रभू पाहते त्याला वाटायचं मपली सीता आहे म्हणून हात धरतील. आम्ही म्हणायचे पहा तुमच्या देवाला सीता आणि सतीतला फरक कळला नाही म्हणून झाडाच्या आळून जाऊन बसल्या. रामप्रभू लक्ष्मण म्हणजे शोधतात तेवढ्या झाडा झुडपात 2 पावलं दिसते. रामप्रभूले 2 पावलं वाटलं सीताचे पळत गेले. झाड बाजूला केले आणि चेहरा बघितला. हातातला धनुष्य खाली टाकला आणि धाड दिशी गेले पाया पडले आणि म्हणतात सती माता माझ्या भोले बाबाला एकटंच सोडलं. ते दोघं एकूण एकाला देव मानत एकूण एकाला बाप मानत एकूण एकाला गुरु मानत. रामपूजी सदाशिव श्रीराम जयराम भजन करी महादेव. एकूण एकाला बाप एकूण एकाला गुरु एकूण एकाला देव मानत. माझ्या भोले बाबाला एकटंच सोडलं. कळलं अरे यानं ओळखलं गड्या मी सती. अहंकार शांत झाला अहंकार जुरला. तेवढ्यात निघून गेल्या कैलासात. पण लक्ष्मणानं दृश्य पाहिलं मागून की पाय पडा लागला. लक्ष्मण आला म्हण दादा काय करू लागले तुम्ही पाय धरू लागले आई साहेबांचे काय वाटतं की नाही. लोक रामानं ऐकायचे आणि घरी जाऊन बायकोचे पाय धरायचे. लोकांना जे नाही ऐकायचे ते भला ऐकतात लोक बायकाचे पाय धरायचे काय करायचं. लक्ष्मणाला कळलं नव्हतं कोण आहे. पण सती माता मुकटांवरी गेल्या. महादेवजी ध्यानस्थ बसले ते डोळे मिटलेले होते. मुकटाने गेल्या आणि डाव्या बाजूला बसून राहिल्या. कोण सती माता जाऊन बाजूला बसल्या. महादेवानं पाहिलं लगेच तार दिवशी उठलं डोळे उघडले. उठ सती उठ निघ. देवा काय झालं माझा अपमान केला सती तू म्हणे ह्या रामापायी तुमचा अपमान. ह्या राम म्हणलं भाग मारत पण बाईल नाही मारत. आहा हा हा लई लई हिंमत लागते त्याले. बाईल नाही मारत माणूस. म्हणाला सती निघ. सती जगदंबा होती पण लट 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 हलायला लागली. देवा माफ करा. नाही सती तू माझा अपमान केला असता तरी मी तुला माफ केला असतं पण तुझा अपराध अक्षम्य आहे. मी तुला माफ करू शकत नाही. निघ सती. तुम्हाला सांगू का भाऊ बायकोला जर का रागा रागा निघ जर का म्हणतात बायकी जाते का. हा अनुभव आहे तुम्हाला जरा जरा ताण नका घेऊ तुम्ही. मला समजायला लागलं ते निघ म्हणलं जात नाही. काल सर आमच्या शेजारीच भांडणं लागले बरं का पलीकडच्या घरी. आणि ते भांडण जास्त पेटलं मग ते बाबा म्हणला निघ मला काय गरज नाही निघ. ती बाई म्हणे अशी कशी जाईन अंगाचं कातड नीट कातड जात नाही हो भाऊ बाई जातच नाही विषयच नाही. संसार कोणी पाणी फिरून जाणार बाईच नाही झाली. नाही देवा माफ करा. मी तुला माझा बायको म्हणून राहण्याचा अधिकार संपलाय सती निघ. देवा काय झालं ते तर सांगा. ऐक सती आता तू कुठं गेलती म्हणे मृत्यू लोकात. कशाला रामप्रभूची परीक्षा घ्यायला. घेतली का परीक्षा. खोटं बोलल्या बरं का. कुचना परीक्षा लीना गोसावी रामचरित्र मानस. काहीच परीक्षा घेतली नाही. खोटं नको बोलू सतीबा घेतला मी. बरं देवा चुकली परीक्षा घेतली. सती परीक्षा घेतली यात चुकी नाही पण तू पुढं चूक केली म्हणे. कस काय. तू अवतार कोणाचा घेतला होता आता कोणाचा सीतेचा. राम जर का माय वडील तर सीता माई आत्या बरोबर का. तुम्ही होच म्हणता राव कुठं पण जर माग पुढे विचार तर करा. राम जर का माय वडील तर सीता कोण
आई. मग मला सांगा, माझ्या आईचं आता तू स्वरूप धारण केलं, माझ्या आईला माझ्या मायला मी माझी बायको म्हणून स्वीकारू का? नाही. निघ सती. लटलटला हाला लागला. पण आता करावं काय महाराज? आता सरळ विषय, नवऱ्याच्या घरून जर का निघली तर बाई कुठं जाणार? हा माहेराला जाणार. पण देवानं मनात विचार केला, अरे सतीनं आपल्याकरता लय त्याग केलाय, सऱ्याच्या विरोधात लग्न केलं. बाप म्हणायचा बाई जाऊ नको, त्याच्याकडे काही फ्लॅट नाही, काही खोली नाही, काही नाही, स्मशानात राहते, आली माझ्यासाठी. बहिणी म्हणायच्या जाऊ नको, त्याच्याजवळ फॅरन लावले नाही, पॉन्ड्स पावडरचा डबा नाही, माय ते राख घोसाळते अंगाले. खरं आहे ना ते, फॅरन लावली नाही हो बाई, त्याच्याकडे जाऊ नको, तो काळी पडशील. माय ऐकलं नाही. माय म्हणे बाई जाऊ नको, त्याच्याकडे काय हिरो होंडा बुलेट नाही म्हणे. माय मी दुसरा नवरदेव पाहिला, त्यानं आताच पल्सर घेतली, तू जाऊ नको. तो बैलावर हिंटे जाऊ नको. ऐकलं नाही हो. सराचा त्याग करून आले, पण चुकी झाली, आता करावं काय? म्हणून तिथून निघल्या महादेवाच्या इथून तर बापाची इथं आल्या. आणि बापाची तर तेवढ्यात दक्ष प्रजापती झालते, म्हणून मोठं यज्ञ आयोजित केलता. आणि यज्ञात गेला, अचानक गेला यज्ञात. आणि माहिती होतं दक्षला की माझा जवाई तर येणार नाही, माझा जवाई मनमर्जीचा मालक आहे, त्याला नेवता, त्याला आमंत्रण पाठवल्याशी येणार नाही, पण माझी पोरगी माझ्या कार्यक्रमात येऊ शकते. आणि म्हणून सगळ्याला सांगितलं की माझ्या पोरीला जर का कोणी बोललं तर तुमचा सरळ शेतकरी तुमचा नडरड कापून टाकेल, बोलू नका कोण. आल्या बुवा बहिणीनं पाहिलं, बहिणीनं तोंडाचं वाकडं केलं, भावानं तोंडाचं याकोळं केलं, असं बापानं पाहिलं. पण माय जवळ आली बरं का. माय भीत नाही कोणाला, लेकीले पोराला प्रेम करायला भीत नाही. ती नरड्यावर चाकू जरी ठेवला असला, म्हणलं की पोराला पोरग म्हणू नको, म्हणणार ती, मरल पण नातं तोडणार नाही. जवळ गेली, हात फिरवले, माय सती बरी आहे ना, एवढा शब्द विचारला, निघून गेली माय. मग पाहिलं, सऱ्या देवताला स्थान आहे, पण माझ्या नवऱ्याला स्थान नाही. विचारलं ब्राह्मणांना, माझ्या बापाला अक्कल नाही, पण तुम्ही सांगायचं ना की ज्या यज्ञात शिवजीला स्थान नाही त्या यज्ञात आम्ही सहभागी होऊ शकत नाही. तुम्हाला जास्त देणगी भेटले म्हणून तुम्ही सहभागी झाले का? त्याने पण तोंड वाकडे केले ब्राह्मण आहे ना साऱ्यात. बापाजवळ गेली, बापा सांगू लागली. बापानं तोंड वाकडे केलं, शब्द उच्चारले की मी कोण्या भिकारड्याला माझ्या यज्ञात स्थान देत नाही. नवऱ्याला भिकारड. तुम्हाला सांगू का, बाई नवरा कसाही असतो, बाईला अभिमान असते. नवरा दारू जरी पिणार असता, लात जरी खाणारा असला तरी बाईला अभिमान असते. 2च मिनिटापूर्वी नवऱ्यानं दारू पिऊ द्या आणि कंबर ठरला आता घालू द्या बायकोच्या, आणि जरासं 2 पावलं पुढे चालू द्या, आणि तिसऱ्या माणसानं नवऱ्याची कॉलर धरू द्या. 2 मिनिटापूर्वी नवऱ्याच्या लाथा खाल्ल्या तरी जाते, म्हणते कसं काय कॉलर धरली होता मा नवऱ्याची. अभिमान असते बाईले. नवरा मार खाईल बायकोच्या हातचं, पण अभिमान असते बाईले. हो नाही खरं आहे. आमच्या गावात बेवडे आहेत, आता ते तुम्हाला सरायला माहीतच आहे, ते बेवडे आहेत. आणि ते बेवड्या लेकन बायका मारतात. तुम्हाला चांगलं ते माहिती आहे आमच्या गावातलं कसं आहे, तर ते मारतात बाया. तर मग मी घरी असलो कधी ते जरा बाबा की लोक येतात, अहो बाबा चला तिथपर्यंत ती मारा लागली मला. मग मी घरी असलो कधी जातो बरं का सर, मला जरा दया येते किंवा चांगलं नसते ते. मी जातो, मी म्हणतो बाई नवरा देव असते, त्याला मारून नसते का, चुकलं मग इच्छा तुम्ही बोला राव जरा, चुकलं मग काही इच्छा. ते हडगळ मा बगलतून तोंड बाहेर काढतील, म्हणते बाबा तिले म्हणाले मार जाय, पण घराच्या आत ढोरातून मार खाऊ घरून मारणार आहे गाड्या. असा तो ह्या पक्षात बोलावलं तरी तोंड घालायची गरज आहे का तुला मधात? कळतच नाही लोकायले. अभिमान असतो नवऱ्याचा. विचार केला सत्य माय साहेबांना की माझ्या नवऱ्यानं त्याग केलाय, माझा नवरा स्वीकारायला तयार नाही, आई बाप स्वीकारायला तयार नाही. जो बाप महादेवाला मानत नाही त्याच्यापासून शरीर उत्पत्त झालंय, या शरीराचा काही फायदा नाही. म्हणून यज्ञात उडी मारली, सतीचा अवतार संपला. नंतर पुन्हा जन्म घेतला पर्वताच्या पोटी, म्हणून नाव पडलं पार्वती. शबर राजाच्या पोटी आली ती शबरी, जनकांच्या पोटी आली ती जानकी, आणि पर्वताच्या पोटी आली ती पार्वती. अवतार घेतला, तप केलं, भयानक तप केलं, आणि तपानंतर महादेव प्रसन्न झाले. आणि महादेवा सांगितलं देवा काय पाहिजे असं म्हटल्यावर देवा काही नको, फक्त जन्मोनजन्मी तुमची पत्नी व्हावी. तर तिथून नंतर लग्न ठरलं, आणि लग्न ज्या दिवशी झालं ते म्हणजे महाशिवरात्री आहे, दोघांचं लग्न झालं. आपल्या पहिल्या लग्नाचा वाढदिवस कोणी करत नाही, महादेवाच्या दुसऱ्या लग्नाचा वाढदिवस चालू आहे बरं का. विचार करण्याजोगी गोष्ट आहे. आणि महादेवासारखं दैवत जगाच्या पाठीत दुसरं कोणचंच नाही. अगदी साध्या साधण्यानं प्रसंग, साध्या साधण्यानं, जास्त काही विशेष करायची गरज नाही. तुमच्या सगळ्याच्या पाठांतरातली एक छोटी कथा आहे, सांगतो तुम्हाला लगेच 2 मिनिटात ऐका. एकदा काय झालं की एकदा सोमदत्ती नावाचा राजा होता. कांचीपूर नावाचं नगर होतं, नगर. सोमदत्ती नावाचा राजा, त्याला 500 बायका होत्या. किती बायका? 500. त्यातल्या 498 जार कर्म करणार होत्या, 2 बायका पतिव्रता होत्या. पतिव्रत्या बाया होत्या. आणि पतिव्रतेचा नियम आहे, तू का म्हणे पतिव्रता
पतीचे देवावरी सत्ता पतीच्या मता अनुसरून पतिव्रता. आणि नियम असा आहे की जर का एकनिष्ठ भावानं जर का पतिव्रतेचं पालन केलं त्या व्रताचं तर पुढच्या अवतारात त्याचीच बायको म्हणून पुन्हा जन्म घ्यावा लागतो. त्याचीच बायको माणूस होते. त्यानं कितीतरी लाथा मारत तीच बायको भेटणार त्याला. आणि त्या दोघांची तिथे गाठ जोडलेली असते पतिव्रतेचं पालन केल्यामुळं. आणि म्हणून सोमदत्ती नावाचा राजा होता, त्याला त्या 2 बायका होत्या. त्या राजाचा अवतार कार्य संपलं, तो राजा मेला आणि हरणाच्या गर्भाला पुढे आला. बरं का, हरणाच्या गर्भाला मरोनिया जन्म हरणाचा पावला पतिव्रता झाल्या कुरंगीने. ते जड भरत राजा हरणी गर्भा गेला ते दुसरं आहे बरं का, ते हे तर दुसरं आहे. त्या 2 बायका हरणी झाल्या आणि हा हरण झाला. आणि एक दिवस हे दोघं हे 3 जण ज्या जंगलात राहत होते त्या जंगलामध्ये शिकार करण्याच्या उद्देशाने एक भिल्ला आला. सकाळपासून आला 7 वाजल्यापासून 8-9 वाजले शिकार पाहत पाहत, 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, शेवटी 8 वाजले रात्रीचे. पण शिकारच भेटले नाही. सकाळपासून उपोषी, पोटात काहीच नाही. म्हणून विचार केला आपण सर्व जंगलात फिरलो पण शिकार सापडली नाही. पण आता रात्रीचा वेळ आहे, एक मोठा तलाव जवळ आहे, त्या तलावाच्या जवळ जाळी लावू आपण. एखादा हरिण येईल त्या तलावाच्या पाणी पिण्यासाठी, जाळी न दिसल्यामुळे हरण त्यात अडकल आणि आयता आपल्याला हरण सापडल. म्हणून जाळी लावली अशी धरणाच्या त्या सरोवराच्या तलावाच्या काठाला. आणि जवळ एक काटेरी झाड होतं. काटेरी झाडावर वर चढून बसला. कायसाठी, मी जर का खाली दिसलो, मी जर का खाली असलो पाखरं मला पाहिजे का काही पक्षी मला पाहिजे येणार नाही जवळ. हरिण आपलं जे आहे ते शिकार हुकून जायचं म्हणून झाडावर गेला. आणि आपल्याला कोणीकडून पक्षी आला, कोणीकडून प्राणी आला, कोणीकडून कोणतं जनावर यायला लागलं हे दिसायसाठी बाजूचे घनदाट वृक्ष होतं बरं का, घनदाट. त्याचे झाडाचे पानं तोडायचं खाली टाकायचं, पानं तोडायचं खाली टाकायचं. चांगलं दिसलं असं एवढं मोठं पानं तोडले तर एवढं मोठं घनदाट, अगदी उन्हात येणार एवढं घनदाट झाड होतं. पानं तोडले, सर्व दिसू लागलं त्याला. नंतर शेवटी 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, रात्रीचा 1 वाजला तरी सुद्धा कोणतं हरिण आलं नाही. म्हणून टाइमपास काय करावं म्हणून झाडाची पानं तोडायचं खाली टाकायचं, झाडाचे पानं तोडायचं खाली टाकायचं. आणि योगायोग असा होता, ज्या दिवशी पूर्ण उपवाशी राहिला तो दिवस महाशिवरात्रीचा होता. ज्या झाडावर गेला ते झाड बेलाचं होतं. बेलाची पानं तोडू लागला आणि खाली जमिनीवर टाकू लागला आणि जमिनीवर पिंड होती, त्या पिंडीवर पानं पडू लागली. नामदेवरा सांगतात, लक्षवरी बिल्वदळ माथा वाहे भोळा महादेवतेने संतोषला म्हणी करी मला काय पूजा. माथ्यावरती 1,00,000-1,15,00,000 पानं पडले. महादेव प्रसन्न झाले. म्हणलं वा, अरे माझे भक्त तर लय मोठे आहेत. साऱ्यानं आज उपवास धरला पण 2-2, 4-4 पेटी साबुदाणा हाणला दाबून कचावून. नळड्यातून बॅटरी राहिलो साबुदाणा दिसत शेंगदाणे एवढे दाबून जेवले. जेवणच केलं आहे ना एकादशीच्या उपवासाच्या दिवशी. पण हा माझा भक्त कोण आहे, दिवसभरापासून उपवाशी आहे, 1,00,000 पानं तोडून खाली टाकली माझ्या पिंडीवरती. पाठवलं यमदूतांना, जा पाहुण्यावर काय म्हणणं आहे त्यांचं. तर खाली गेले यमदूत, त्यांच्या जवळ गेले. नमस्कार नमस्कार, कशा करता म्हणे यमदूत. म्हणे झाला काय आमचा टाइम. म्हणे तुमचा टाइम नाही झाला पण महादेवानं आम्हाला पाठवलं. म्हणे कसं काय. सर्व हकीकत सांगितले. आज महाशिवरात्री तुम्ही उपवाशी, खाली पिंड, 1,00,000 पानं पडले म्हणून महादेव प्रसन्न झाले. काय पाहिजे म्हणे मला काही नको, फक्त एक वर द्या. मृग पक्षी याचे कळावे बोलणे तेने कार्य येणे सर्व सिद्धी होय. मला एक द्या. मृग पक्षी म्हणजे हरणांचं बोलणं मला कळलं पाहिजे, माझं बोलणं त्यांना कळालं पाहिजे, असा वर द्या. तथास्तु म्हणले. यमदूत निघून गेले. आणि 1 तासानंतर तो सोमदत्ती नावाचा जो राजा होता, जो हरण झालता, तो पाणी पिण्यासाठी पुढे निघला आणि 2 बायका मागून येऊ लागल्या. घाई घाई पाणी प्यायला चालला आणि जाळात अडकला. तेवढ्यात मोठी बायको मागून आली. मोठी बायको पाहिजे, आपला मालक जाळात अडकला, जवळ गेले पण काही करता येईना. तेवढ्यात तो सोमदत्ती नावाचा राजा हरण म्हणला त्याच्या बायकोला, मोठ्या बायकोला, अगं आई माझा आता काहीच वेळामध्ये या ठिकाणी शिकार होणार आहे. शिकारी बिल्ल कुठेतरी आजूबाजूला लपलेला असेल, तू निघ, मला मारू दे. ती बाई रडायला लागली. मालक जरा पाहून चालायचं ना, कळत नाही का तुम्हाला, जरा पाहून चालायचं ना, जाळात अडकले, आता तुम्ही मरसाल, माझं काय होईल. मालक थांबा, मालक थांबा. पण नाही जमलं, नाही समजलं. म्हणून शेवटी दुसरी पत्नी पण आली आणि 2 पत्नीचा विचार बोलणं चाललं की एक काम करा. छोटी सांगायची तुम्ही थांबा, मी सती जाते नवऱ्याच्या मागं. ती छोटी म्हणायची तुम्ही मोठ्या, तुम्ही थांबा, मी सती जाते. दोघे एकोणाकाला भांडण करू लागल्या आणि बरून भिल्ला ऐकू लागल्या तिघांच्या गप्पा. काय एकनिष्ठता असेल. तेवढ्या छोटीला 2 पोरं होते आणि मोठी गर्भ ते मुलं होते तिच्या पोटात. तर छोटी काय म्हणते, ऐका ताई, मला 2 मुलं आहेत, ताणे मुलं आहेत, त्यांचं तुम्ही सांभाळ करा आणि आपल्या वंशाची पुढे वाढ करा, मी पतीला सती जाते. तेवढ्यात वरून भिल्ल खाली आला. भिल्ल खाली आला आणि भिल्ल खाली आल्या दोन्ही बायकांना पळायचं. पायात आल्या आणि पायात येऊन असं बसल्या आणि म्हणायतल्या की दिल्ल दादा एक काम करा, मला माझ्या पतीनंतर मारा. एक म्हणायची मला
मारा, एक म्हणायची मला मारा, एक म्हणायची मला मारा. ठरलं शेवटी की दोघीनं सती जायचं. पण मग छोटी म्हणाली भिल्ला दादा आम्ही दोघी सती जातो, फक्त एक करू द्या, माझे 2 पाडस आहेत लहान लहान, त्यांना फक्त शेवटचं दूध पाजून येऊ द्या, मला शेवटचं दूध. म्हणे नाही जर का आले तर महादेवाची शपथ भिल्ला दादा वापिस येईल. ती गेली आणि पिल्लांना दूध पाजलं. गटा 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 पिल्लं दूध पिऊ लागले. मनात प्रश्न आला, आई तू एक तर रात्री 10 वाजता मला दूध पाजायची की मला सकाळी 5-6 वाजता दूध पाजायची, आज रात्री 1-1.5 वाजता कशी आले? नाही बाळा तुम्ही प्या, नंतर सांगते. नाही आई अगोदर सांग. बाळा प्या तुम्ही. दोघांना त्या दोन्ही पाडसानं दुधाचे घोट खाली टाकले. सांगितलं आई अगोदर सांग. म्हणे अरे बाळा तुझे पिताजी ते अशा अशा संकटात फसले आणि आम्ही दोघी काकूने जायचा निर्णय केलाय, आज तुम्ही दोघं सुरक्षित राहा. म्हणे मग आमचा सांभाळ कोण करेल? बाळांनो महादेव तुमचा सांभाळ करेल, आम्ही येतो. एवढं वाक्य ऐकलं. ती हरणी पुढे निघली, तिच्या पुढे 2 पिले निघले आणि 3 जण आले. हे चकितच झालं बा, काय इमानदारी. म्हणे आजकाल जनावरात माणसाची इमानदारी नाही पण जनावर इमानदारी दाखवा लागले. आले आणि ते पिल्ल त्या भिल्लाच्या पायात आले आणि बसले आणि ते भिल्लाला म्हणू लागले भिल्ला दादा अहो माझ्या आई वडिलाचं मांस जाड आहे, तुम्हाला चावायला त्रास होईल, एक काम करा आम्हा दोघा पिल्लाला मारा आणि आमच्या 3 आई बापांना जाऊ द्या. ते भिल्ला चकित झाला. नाही नाही मी तुम्हाला मारू शकत नाही. त्या 2 बायका म्हणायच्या आम्हाला मारा. तो हरण म्हणायचा आम्हाला मारा, आम्हाला मारा, आम्हाला मारा. 5 जणांचा वाद सुरू झाला. नंतर शेवटी ठरवलं की 5 जणांना मारायचं. मग हा म्हणे मी नाही मारत. म्हणे मला कळलं. म्हणे तुम्ही आम्हाला का मारत नाही? तुम्ही जर का आम्हाला 5 जणांना मारलं आमचं ओझं तुम्हाला सांभाळलं जाणार नाही. एक काम करा, मला या जाळातून काढा, तुम्ही तुमच्या घराकडे निघा, आम्ही तुमच्या माग 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 येतो. ते त्याला दया आली, ते सोडून टाकलं, जाळ सोडून टाकलं, ते हरिण मोकळं केलं त्यातून आणि हा पुढे निघण्याच्या माग ते 5 जण. हा म्हणायचा तुमच्या पाया पडतो येऊ नका. हे म्हणायचे आम्ही महादेव शपथ दिली मारावं लागेल, येऊ नका, मारावं लागेल, येऊ नका, मी चाललो सासरवाडीला येऊ नका. तर ते म्हणे आम्ही पण येतो मामाचे तर पाहुणचार खायले, आम्हाला घेऊन चला. ते माग त्याचे बिचारे घराच्या अंगणात गेले. शेवटी हा पाया पडला, तुमच्या पाया पडतो, उद्यापासून घात करणार नाही पण येऊ नका. आणि शेवटी महाराज दिव्य झाला देहा 5चा त्यावेळी आणि विमान त्या स्थळी पाठविले. ते जे 5 हरण होते त्याचं दिव्य पुरुषामध्ये रूपांतर झालं आणि विमान आलं आणि 5 जण बसले आणि विमान असं उडायला लागलं. तेवढा भिल्ल खालून म्हणते का हो ड्रायव्हर काका, तुम्ही ड्रायव्हरच्या नातेच तर म्हणलं का हो ड्रायव्हर काका. म्हणे काय 5 सीटचं विमान आणलं होतं का? एखादं उभं राहून जमत नाही का? मध्ये पण येऊ द्या. म्हणे ते का यष्टी का उभं राहून यायला? वारे वा. म्हणे मला पण यायची. म्हणत एक काम कर, आजपासून आजची महाशिवरात्री ओम नमः शिवायचा जप कर, पुढच्या महाशिवरात्रीला तुला एकट्यासाठी विमान येईल. आणि महाराज ते ऐकलं, ओम नमः शिवायचा जप केला आणि पुढच्या वर्षी विमान आलं आणि विमानामध्ये त्या ठिकाणी बसलं. भिल्ल पानाडी बैसला तुकोबारायचा अभंग आहे. भिल्लाचा सुद्धा उद्धार करून टाकला. चोरे पिंडे दिला पाव, त्या पूजेने धाये देव. काही जास्त विशेष काम करायची गरज पडत नाही. सहज जरी नामस्मरण केलं, ओम नमः शिवाय म्हणलं का नम पार्वती पती हर हर महादेव म्हणलं तर सहजरित्या प्रसन्न होणारं भोळं दैवत म्हणजे भोले बाबा आहेत. आणि त्यांची महाशिवरात्रीला जे काही पशु पक्षी त्यांना छोटे 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 अन्नदान करा, काही तर तुकड्याचं दान करा, पुण्य लागतं. भोळ्या व्यक्तीचा मान सन्मान करा. आपल्या पत्नीचा असेल, आईचा असेल, बहिणीचा असेल, परस्त्रीचा मान सन्मान करा. आणि महादेवाला महाशिवरात्रीच्या दिवशी पांढरं फुल वाहा. आयुष्यात दुसरं काही कमी पडणार नाही. एवढं पुण्यकारी जे व्रत आहे ते तीर्थ, ते तिथी म्हणजे महाशिवरात्री आहे. म्हणून महाशिवरात्रीला सर्वांनी महादेवाचं भजन करा. विठ्ठल विठ्ठल उजळावया आलो वाटा करा कोटा निवाडा. आता पहिला प्रश्न आहे, आता पहिलं जे चरण आहे त्यातला पहिला जो मुद्दा आहे उजळावया आलो वाटा, याचा गजानन बाबा व्याकरण दृष्ट्या जर का विचार केला तर कर्ता कर्म आणि क्रियापद. तुम्ही बोर झाले का महिला मंडळी? हां मग जरा टक्का जरा सगळं समजा आपल्याकडे. कर्ता कर्म क्रियापद इज इक्वल टू वाक्य बनतं. व्याकरणाचा नियम असा आहे, कर्ता कर्म क्रियापद जर का असेल तरच वाक्य बनतं. नाहीतर वाक्य कितीही मोठा असू द्या, कितीही अर्थपूर्ण असू द्या, त्याला अर्थ उरत नाही कर्म जर का नसेल तर. आणि आलो हे कर्म आहे. आता जनरली साधा शब्द आहे आलो, हा शब्द तोच व्यक्ती उच्चारतो जो व्यक्ती आपलं गाव सोडून परगावला गेला, आपला तालुका आपला जिल्हा सोडून पर तालुका पर जिल्ह्याला, का आपला देश सोडून आपलं राष्ट्र सोडून परदेशात परराष्ट्रात गेला, तो म्हणतो मी किम निमित्ताने या ठिकाणी आलो. आता मला जर का विचारलं महाराज इथं कशा करता, मी म्हणणार कीर्तन करण्याकरता आलो. मागच्या मंडळी जर का विचारलं कशा करता, कोणी म्हणणार गायनाकरता, कोणी वाजवण्याकरता, टाळकऱ्यांना साथ देण्याकरता आलो. आलो
आलो हा शब्द तो उच्चारतो जो आपलं घर सोडून गेलाय. मग साधा प्रश्न आहे महाराज, तुमचं तर गाव देऊच आहे, तुम्ही देऊ गावातले, तुमचं जाऊ द्या, तुमच्या घरातले मूळ पुरुष विश्वंभर बाबा, त्यांना 2 मुलं हरी आणि मुकुंदा. हरीच्या पोराचं नाव पदाजी, पदाजीला शंकर, शंकरला कान्या, कान्याला बोलोबा, बोलोबा कणकाईचं लग्न झालं आणि त्यांना 3 मुलं झाले. कोण कोण? कोण कोण? सावजी महाराज, तुकोबाराय आणि कान्या महाराज. त्यातले मग जेव्हा तुम्ही तुकोबाराय, तुमची 6वी पिढी देऊ गावातले, तर तुम्ही आलो शब्द उच्चारता. तुकोबाराय म्हणता, ऐका, जोपर्यंत काम करायचंय तोपर्यंत देहू मधला आहे, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत देहू मधला आहे, पण मी देहू गावातला नाही, आम्ही दुसरीकडचे. उदाहरण सांगतो, ऐका. एक मिनिट मला जरा बोलत चला. महिला पुरुष म्हणते, आपल्या मेहकरचा एखादा मुलगा कीर्तनकार बनण्याकरता आळंदीला गेला. कुठे गेला? शाबाश, आळंदीला गेला. संस्थेत बसला. संस्थेचा काळ 4 वर्षाचा असतो. 3 वर्षात संस्थेत 3 वर्षाचं शिक्षण कंप्लीट केलं. 4थ्या वर्षाला पदार्पण झालं आणि 5-6 दिवसात सुट्टी आली. त्या 5-6 दिवसाच्या सुट्टीमध्ये कार्यक्रम आला पनवेलचा. कुठलचा आला? पनवेलचा कार्यक्रम आला. पनवेलच्या कार्यक्रमाला तो मुलगा गेला आणि पनवेलच्या लोकांनी विचारलं, महाराज कुठले तुम्ही? कुठला सांगणार? मोठ्यान कुठला? आळंदीचा. 4 वर्ष शिक्षण कंप्लीट झालं. मोळ्याला आला आणि आपल्या मेखरला आला. मेखरून कुठं पाठवायचं कीर्तनाला? वाशिम चालेल ना? हां, चला वाशिमला पाठवून देऊ. कुठं घरचं चाललं आपल्या? वाशिमला कीर्तनाला पाठवला. आणि वाशिमच्या लोकांनी विचारलं, महाराज कुठले? कुठला सांगणार? बाबू टावर खाली तरी तुला न्यायचंच नाही का अजून? कुठला सांगणार? मेखर. आता साधा विचार करावं, 1 वर्ष पहिले हाच मुलगा म्हणायचा आळंदीचा आणि आता हाच मुलगा मेखरचा का म्हणा लागला? साधं लॉजिक आहे. जोपर्यंत शिकायचं होतं तोपर्यंत कुठला? आणि ज्ञान ग्रहण करून कीर्तनकर बनून घरी आला की मग कुठला? मेखरचा. तसंच जो सुरूचं फॉलो करा. जोपर्यंत काम करायचंय तोपर्यंत मृत्यू लोकातले, पण आम्ही इथलचे नाही. आम्ही कुठले? आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण आलं. वैकुंठवासी आलो याचे कारण. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण. हे बोलण्याचा ऋषी सात भागावरचा या. जोरदार एकदम मस्त. क्या बात. प्रमाणात सर्व अर्थ चांगला आहे. आम्ही इथलचे नाही. आम्ही कुठले? आम्ही वैकुंठवासी. वैकुंठवासी या शब्दाचा विग्रह करा. वैकुंठ प्लस रहिवासी इज इक्वल टू वैकुंठवासी. आम्ही इथं कशा करता आलो याचे कारणासी. कारण काय? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषी जे बोलले ते खरं करण्याकरता आम्ही आलो. साधा विचार महाराज, काय 10 किलोमीटर गावचा तालुका आहे. किती किलोमीटर? 10 किलोमीटर तालुका आहे. एका कारणाकरता माणूस कधीच तालुक्याला जात नाही का? जातो? बोला. अजिबात जात नाही. 2-3 कारण एकटे येऊ देतो, नंतर जातो. बरोबर का? महाराज 10 किलोमीटर जायचा लोकांना कटाळा येतो. 10 किलोमीटर जरी जायचं असेल तर 2-3 कारण एकट्या करतात. मग तुम्ही एवढ्या लांबून फक्त एका कारणाकरता आले का? किती प्रवास? 9 महिने 9 दिवस आईच्या कुशीतला प्रवास. जरा मोदत चला. 9 महिने 9 दिवस आईच्या कुशीत. तुमच्यासारखा हिरा जन्माला येण्याकरता तेवढ्या अगोदर पवित्र कुशीची आई तयार करावी लागली. तो प्रवास वेगळा. नंतर तुम्ही 9 महिन्याचा प्रवास करून जन्माला आले. नंतर हळूहळू वाढले. थोडं फार व्यावहारिक ज्ञान आलं होतं. त्या व्यावहारिक ज्ञान आलं आणि त्याच काळामध्ये आई वडील तुमचा साथ सोडून निघून गेले. तुम्हाला वाटलं मोठा भाऊ सावजी आहे,
सर्व ओझं त्याच्या खांद्यावर पडल, परंतु सावजी महाराज ओझं खांद्यावर पडल्या पडल्या निघून गेले. मंदवे तुम्ही होते म्हणून सर्व भार तुमच्या खांद्यावरती आला आणि त्यामध्ये नेमकीच थोडा 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 चांगला व्यवहार जमू लागला की दुष्काळ पडला. आणि दुष्काळामध्ये कुठेही खायला अन्न काही नव्हतं. तुम्हाला दया आली आणि सर्व लोकांच्या खतावण्या तुम्ही माफ करून टाकल्या, पाण्यामध्ये वाहून टाकल्या. पहिली कर्जमाफी केली. श्रीमंत होते, गरिबीत आले आणि दुष्काळ वाढला. ज्या घरी एकेकाळी 56 पकवानाचं ताट सजायचं, तिथं त्याच घरी एका वेळेची भाकर मिळणं सुद्धा मुश्किल झाली. आणि त्याच दुष्काळामध्ये पाणी पाणी करून तुमची मुलगा वारला, अन्न करता करता तुमची बायको मेली. एवढं दुःख सहन केलं, नंतर पुन्हा लग्न केलं, 3 मुलं झाले, एकपत्ती. थोडा संसार पुन्हा चालू लागला. लोकांना त्रास दिला, लोकांना मारलं, परमार्थ करू दिला नाही. तुमच्या बायकोवरती एवढी कठीण परिस्थिती होती की एक साडी सोडता त्याला दुसरी कुठलीच साडी नव्हती, तीच घालायची आणि तीच नेसायची आयुष्यभर. एका साडीवर तुमच्या बायकोनं जीवन काढलं. कसं तरी एक टायमाचं जीवन भेटायचं. किती लोकांना त्रास दिला. मुंबाजी स्वामीने तुम्हाला किती मारलं, किती त्रास दिला. आणि नंतर एक दिवस संसारावरती लात मारली आणि डोंगरामध्ये भजन करायला निघून गेले. 20 वर्ष भजन केलं देवाचं आणि 20व्या वर्षानंतर देव प्रसन्न झाले. आणि नंतर तुम्ही म्हणताय आलो याची कारणासी. एवढा 25-30 वर्षाचा प्रवास फक्त तुम्ही एका कारणाकरता केला का? महाराज म्हणतात एकच नाही, अजून एक कारण आहे. काय? येते उपकारासाठी. टाळी 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 असं टाळी टाळी टाळी. तुम्हाला नाही कळलं, आम्हालाच कळलं. थांबा. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. इथे वैकुंठ शब्द वापरलाय. इथे उपकारासाठी आलो. महाराज फक्त 2 कारण. पहिलं कारण साच भावे वर्ताया आणि दुसरं कारण येथे उपकारासाठी. एवढंच का? महाराज म्हणता अजून एक कारण आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाचं कल्याण करण्याकरता किंबहुना तुका म्हणे त्यांचा जीव तुचे देव
वैकुंठ तो ठाव वसती जेत. याच्या करता आम्ही आलो. बरं महाराज, फक्त आणि फक्त 3 कारण. जगाच्या कल्याणा 6 भावे वर्ताया येथे उपकारासाठी 3च कारण करता आले का? महाराज म्हणतात 3च नाही तर अजून एक कारण आहे. कुठलं? उजळा वयाल वाटा, उजळा वयाल वाटा, वयाल वाटा, उजळा वयाल वाटा, उजळा वयाल वाटा, उजळा वयाल वाटा, उजळा वयाल वाटा, असा उजळा वयाल वाटा. हरा खोटा निवारा, हरा खोटा निवारा, हरा खोटा निवारा. बोलाविले बोले बोलाविले बोले बोलाविले बोले. हरा खोटा निवारा, हरा खोटा निवारा, हरा खोटा निवारा. बोलाविले बोले बोले बोलाविले बोले बोले बोलाविले बोले बोले बोलाविले बोले बोले बोलाविले बोले. वा वा, टाळी टाळी टाळी. असं वा, क्या बात आहे. असं म्हणलं का नाही की करमते माणसाले बरं का. नाहीतर याला म्हणतात प्रसंगाला अनुसरून म्हणणं बरं का. नाहीतर काही काही ठिकाणी आपण असं रंग आणतो आणि मागच्या मध्ये तू का म्हणे माझे हाय हाय. आता का चालेल काही माणूस घाबरते ना चालेल. पुन्हा ते हाय हे करताना टाळवड धरते म्हणजे ढोरं आणते का माणसात ते कळत नाही. आता मला अजून कळलं नाही. 10 वर्ष झाले कीर्तन चालू, पण अजून मला कळलं नाही नेमकी हाय हाय कोणा रागातलं ये. प्रेमानं म्हणलं पाहिजे, चांगलं वाटतं. तुम्हाला सांगू का महिला पुरुष मंडळी, हे गायन वादन हे काही एवढं साधन आहे. हे कलेतलं गमक आहे. कला किती दे कोण बोला, कला किती आहेत? म्या सारा उदळ घेतलं नाही. कला किती आहेत? शाबास 64 कलापैकी 62 कला तुम्हाला अशा तशा करून प्राप्तही होतील. परंतु 2 अतिशय महत्वाच्या कला आहेत ज्याकरता फार मेहनत आणि फार प्रॅक्टिस करावीच लागते. त्यातली एक कला म्हणजे गायन आणि दुसरी कला म्हणजे वादन. लय मेहनत करावी लागते तेव्हा कुठं आता जमते. साधन नाही. 64 कला आहे. किती कला आहेत? चला सांगा एक एक मोज तुम्ही. बोला जरा मोठ्यानं सांगा. माहित नाही का तुम्हाला पुरुष मंडळी? नाही माहित? जरा मोठ्यानं बोला. माहित नाही का? मी सांगू का? एका कलेचे 100 रुपये. हा ते का साधं एक काय? पण चला तुम्ही नंतर हिशोब करून देऊन टाका बरं का. ऐका, गजानन महाराज तुम्ही मोजा, इकडं तुम्ही ते काही मोजा. ऐका, गीत वाद्य नृत्य नाट्य आलेख्य रागा संयोजना धातू वद दुर्वाचा योग आकार ज्ञान वृक्षार्वद योग पट्टिका वेत्रवान्य कल्प वैजापिके वैनायिके व्यायामिके शुकसारिका प्रलापन छंदोज्ञान वास्तुविद्या बालक्रीडा कर्म चित्र शब्दापो भक्षविपाक क्रिया पुस्तक वाचन आकर्षण क्रीडा कौचुमार योग हस्तलेखागो प्रेरिका प्रतिमाला काव्य समस्यापूर्ती भाषा ज्ञान चित्रयोग कायाकल्प माल्यग्रंथन विकल्प गंधयुक्ती यंत्रमातृका त्रिविकल्प संफाट्य धारण मात्रका छलेक योग मणिराग ज्ञान मणि भूमिका क्रम द्रुतकडा पुष्पशटिका निमित्त ज्ञान मेष कुकुटला विधी विशेषक छद्य काव्य क्रिया क्रिया विकल्प आभूषण भोजन केश क्रीडा ज्ञान तंडुल कुसुमावळी विकार उदक घात उदक वाद्य शरण रष्ट डेपत्योग कर्णपत्र भंग चित्रकला पुष्पासरण इंद्रजाल सूची केलो म्हणा. आता नाही 64 कला. इथं एक कला पारंगत होण्याकरता ओ आयुष्य निघून जाते पण कला पारंगत होत नाही. माफी मागून बोलतो पण वाक्य खरं आहे. तुम्ही एवढा सुंदर पखाव जोडताय परंतु अजून नवीन 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 बोलू शकताय. बरोबर आहे. तुम्ही तिघाचं एवढं सुंदर गायन करताय, अजून नवीन नवीन राग नवीन नवीन चारी शोधताय. बरोबर आहे. मी कीर्तन करतो, अजून नवीन नवीन चिंतन नवीन नवीन पुरावे मला शोधा लागतात. मी मनाने गोष्टी मनाने प्रमाणे तयार करू शकत नाही. इथे एक कला पारंगत होण्याकरता उभं आयुष्य निघून जाते पण कला पारंगत होत नाही. पण या 64 कला चांगदेवानं 6 महिन्यात पारंगत केल्या. किती महिन्यात? जरा मोठ्याने किती? 6. त्याची बुद्धी तेवढी असेल परंतु 65वी ब्रह्मविद्या नावाची कला त्याला पारंगत नव्हती. ती ब्रह्मविद्या नावाची कला सांगण्याकरता माऊली ज्ञानोबा राय यांनी चांगदेवाला 65 ओव्या लिहून दिल्या. ती म्हणजे चांगदेव 65 म्हणजे चांगदेवापेक्षा माऊली ज्ञानोबा राय श्रेष्ठ. विठ्ठल. अभंगाच्या पहिल्या चरणात आपण प्रवेश केलेला आहे.
अभंगाचं पहिलं चरणात आपण आलो शब्दावरून प्रवेश केला. आपल्याला कळालंय संत आले कुठून, कारण काय, कशा करता आले. आता उजळावा या शब्दावरती बोलूयात. आता उजळवणं म्हणजे काय, नवीन वाटा निर्माण करणं असं अजिबात अर्थ होत नाही. वाटा त्याच असतात, पण त्याच्यावरचं आवरण बाजूला करणं म्हणजे उजळवणं. उजळवणे शब्दाला मराठीत 3 शब्द समानार्थी आले. झाडणे, स्वच्छ करणं, चोखाळणे. 3 शब्दांना 3 प्रमाण देतो. झाडो संताचे मार्ग, आडराणी भरले जग, उचेष्टाचा भाग, शेष उरला तो सेव. किंबहुना सज्वळ केल्या वाटा, आयता नेटा मागल्या, चोखाळल्या वाटा, न लगे पुसाव्या थोपटा. 3 शब्दांना 3 प्रमाण देऊन बोलू. प्रमाण देऊन बोलणारा प्रामाणिक बुवा आहे, काही काळजी करू नका तुम्ही तशी. झाडणे, स्वच्छ करणे, चोखाळणे इज इक्वल टू उजळवणे. आणि ह्याच वाटा कसा असते माहिती आहे का, वाटा त्याच असतात, पण त्यावर लोक चालतात 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 चालतात, चालल्यानंतर त्यावर आवरण निर्माण होतं. उदाहरण सांगतो, महिला मंडळी, आपल्या घरामध्ये जुन्या काळामध्ये चूल असायची, होती का नाही? जरा बोला ना तुम्ही. हां, होती. बरं, त्या चुलीमध्ये कायमस्वरूपी व्यस्त राहण्याकरता आपण काय टाकायचो चुलीत? बरोबर, कोळसा टाकायचो. त्याला माऊली इंगळ म्हणतात. तो जळत असलेला कोळसा, जळत असलेला बरं का, जळत असलेला कोळसा जर का आपण उचलला आणि हवा लागल अशा ठिकाणी जर का आणून ठेवला, तर काही काळानंतर त्यावरती आवरण निर्माण होतं. त्याला आपण काय म्हणतो? शाबाश, राख म्हणतो. मला सांगा, राख निर्माण झाली म्हणजे कोळसा विजला का? आणि फुंकर मारून राख बाजूला केली म्हणजे विजलेला कोळसा परत पेटायला सुरू झाला का? तो पहिलेही पेटत होता ना आताही पेटते. फरक फक्त एवढा झाला, आवरण बाजूला केलं. उदाहरण क्रमांक 2, माऊलीनं समाधी घेतल्याच्या नंतर लोक माऊलीला विसरले होते. माऊलीचे समाधी स्थान कुठं हे लोक विसरले होते. माऊलींनी कोणता ग्रंथ लिहिला हेही विसरले होते. नंतर 287 वर्षानंतर नाथ महाराज गेले, त्यांनी मुळी बाजूला केली अजान वृक्षाची, माऊलीचं दर्शन घेतलं, ज्ञानेश्वरी शुद्ध केली, माऊलीच्या समाधीचा जीर्णोद्धार केला आणि लोकायला सांगितलं ज्ञानेश्वरी शुद्ध केली म्हणजे परत ज्ञानेश्वरी लिहिली का? नाही. आणि माऊलीच्या समाधीचा जीर्णोद्धार केला म्हणजे परत माऊलीला समाधीत बसवलं का? नाही. पहिलेच समाधी होती, पहिलेही ग्रंथ होता, फक्त नव्या ढंगात लोकांसमोर मांडला. त्याला म्हणतात उजळवणं. आणि आजच्या काळात काय चालू आहे माहितीये का, ज्या जुन्या वाटा त्यानं कोणीच न जाऊन चालायचे, आता चालत नाही. आजकाल नवीन वाट निर्माण करायला लागले. मूळ मंत्र लोक विसरत चालले आणि दुसरे जे आडमतडम मंत्र जास्त निघायला लागले. आडमतडम मंत्र रामकृष्ण लोक विसरले. तुकोबाराय सांगतात, हे जे नवीन वाट निर्माण करणारे लोक आहेत का नाही, या वाटेनं तुम्ही जाऊ नका, तर चांगल्या जुन्या वाटेनं जा. हे लोक तुम्हाला आड राहणार घेऊन चालले. महाराज सांगता, हं मोडून या वाटा पुढली आमची सोया, सूक्ष्म दुस्तर नाही बरं का, हे जास्त पाठ आहे. पुढली यांची सोय आडराने जाय घेऊन लोका, या मार्गाने जाऊ नका. देवाकडे नेणाऱ्या वेदामध्ये 4 वाटा सांगितल्या. कोणकोणच्या ऐका. ज्ञान मार्ग, योग मार्ग, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, योग मार्ग, भक्ती मार्ग. यातून 3 मार्ग सध्या चालत नाहीत. कोणकोणचे? ज्ञान मार्ग चालत नाही, कर्म मार्ग चालत नाही, योग मार्ग चालत नाही, फक्त भक्ती मार्ग चालतो. महाराज सांगतात, या ज्या 3 वाटा होत्या
या सत त्रेता द्वापार या युगात चालायचे, आता चालत नाही. मगाचं प्रमाण अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन गडे साधन. क्षीण शब्दाचा अर्थ त्यांची मुदत संपली. तुम्हाला सांगू का, डॉक्टरांनी दिलेलं औषध हे पेशंटला रोग्याला तारतही सुद्धा मारतही सुद्धा, पण कधी मुदत संपण्याच्या अगोदर तेच औषध संजीवनी बनून जगवण्याचं काम करतं आणि मुदत संपल्यानंतर तेच औषध विष बनून मारण्याचं काम करतं. तर तुकोबाराय सांगतात या वाटातही चालायचे, आता चालत नाही. म्हणून अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन गडे साधन, उचित विधी विधान न घडे न कळे सर्वता. म्हणून भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. म्हणून तुम्ही या मार्गाने जा. 3 मार्ग आहेत. ज्ञानानंही देव भेटतो, पण तेवढं ज्ञान आपण साधू शकतो का? नाही. कर्मानं देव भेटतो, पण माणसाचं कर्म चांगलं आहे का? नाही. योगाने देव भेटतो. योगासन करतो का आपण? योगासन त्याने तुम्ही बाय हो, तुम्ही करता योगासन टीव्हीवर रामदेव बाबाचं पाहून करता तुम्ही? नाही. अरे वा, मी धन्यवाद देतो तुम्हाला. करत नसेल तर लई चांगली गोष्ट आहे. करत जर कसं जरा डोकं वापरा जरा त्यात. खोटं सांगत नाही सर. मी गेल्या 15 दिवसाखाली आमच्या वटर बसतो दात घासत, आणि आमच्या घरापुढची म्हातारी दारी आज जाय, दारी आज जाय, दारी आज जाय. मला वाटलं कोणाची तब्येत खराब आहे का काय झालं, म्हणून मी दात घासता त्या म्हातारीजवळ गेलो आणि म्हणलं काय झालं मा, लय वेळ झालं, दारी आज जाय, दारी आज जाय, दारी आज जाय. चक्र मारा लागली. कोणाचं काय दुखते का? म्हणे नाही बाबू, कोणाचं काही दुखत नाही. म्हणलं सगळ्याचं चांगलं आहे का? म्हणे बाबू सगळं चांगलं आहे. म्हणलं सगळं सुखरूप? म्हणे सगळं सुखरूप आहे. म्हणलं काय टेन्शन? म्हणे काही टेन्शन नाही. म्हणलं मग टेन्शन नाही काहीच नाही, मग एवढ्या चक्र काऊन मारा लागली? म्हणे भाऊ टेन्शन काहीच नाही, पण मै सुन बसले म्हणे टीव्ही पुढं, आणि तो रामदेव बाबा सांगते सास को अंदर लो, सास को बाहर निकालो, सास को अंदर लो, सास को बाहर निकालो. ज्याने कळलं त्याला धन्यवाद, बाकीचा कालाच खाऊन जा, तुमचा काहीच फायदा नाही. सास को अंदर लो तिला कोणा सांगाव? सास को अंदर लो म्हणजे श्वास आत घे, श्वास बाहेर सोड. तिला वाटलं सासूनेच हात बाहेर करायचं काय काय करणं. कळलं पाहिजे कधी काय असतं. तर योगानं देव भेटतो, पण योग माणसाला जमत नाही. म्हणून भक्तीनं ज्ञानेश्वर महाराज नव्या अध्यास सांगतात, तरी जडजोडून वाहिली निघ, ये भक्तीचे वाटे लाग, तया पावसी अव्यंगनेच धाम माझे. या भक्ती मार्गाने तुम्ही जा. माऊली वेद मार्गानेही गेले आणि भक्ती मार्गानेही गेले. महाराज सांगतात मी वेद मार्गाने चाललो, पण वेद मार्ग कसा आहे? वेद मार्गी मुनी गेले, त्याचे मार्गे चाललो, गेले त्याची कळेचे विषय अंता, म्हणून उघड बोललो वावा, नकळेचे विषय अंता, म्हणून महाराज सांगतात वेद मार्गे मुनी गेले, त्याचे मार्गे चाललो, न कळेचे विषय अंधा, म्हणून उघड बोललो. चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो, ज्ञान देव निवृत्तीचा द्वैत अवघे निरसरलो, म्हणून धर्म जागो निवृत्तीचा तिने फेडिले पडळ. ज्ञानाचा निजबोध विज्ञान रूप सकळ
महाराज सांगतात या मार्गाने जा. मार्ग लय मोठे. मार्गे बहुत याची गेले साधू संत, नका जाऊ आड राणी ऐसे गरजती किंबहुना. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत, दयानिधी संत ते, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. असं तुम्ही म्हणले गणू अगोदर वा, तुम्ही पण शिकले गणू वा. असं आता जमलं बा खरं. असं वातावरण झालं की करम त्या माणसाला. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, म्हणून तेनेचे पण ते चालू जाता न पडे गुंथा कोटे काही. या मार्गाने तुम्ही चला. पण हिच्या सुद्धा दोन मार्ग आहेत. एक श्रेयस मार्ग आहे, दुसरा प्रेयस मार्ग आहे. श्रेयस मार्ग हा संसारिक सुखाचा आहे, त्यात सुख आहे पण थोडंच आहे. पण प्रेयस मार्ग हा परमार्थिक सुखाचा आहे, त्यातलं सुख मरेपर्यंत टिकणार आहे. म्हणून यातला खरा मार्ग आणि खोटा मार्ग याचा आम्ही निवाडा केला. तो कसा खरा खोटा पण या खऱ्या खोटा सुद्धा चार प्रकार पडतात, 4 कोटी पडतात. आता तुम्ही म्हणाल महाराज कोटी म्हणजे 1 दशक शतक 1000 10,000 लक्ष दशलक्ष कोटी, ती त्यातली कोटी नाही. कोटी शब्दाचा अर्थ प्रकार पडतो. प्रकार आपले चुकीच होती. आपल्या हिंदू धर्मामध्ये किती देव आहेत पुरुष मंडळी? किती? 33 कोटी. बाप्पा 33 कोटी देव घरात मावतील का? एवढे तिथे 33 कोटी नाही. कांड्यावर मोजताले एवढे देव आहेत. 8 वसु 11 रुद्र 12 आदित्य 1 इंद्र आणि 1 प्रजापती झाले 33. प्रकार शब्दाचा अर्थ कोटी पडतो. संस्कृत शब्द कोटी. 4 कोटी. ऐका, खोट्यात खोटा, खोट्यात खरा, खऱ्यात खोटा, खऱ्यात खरा. पहिली गोष्ट खोट्यात खोटा संसार. खोटा ऐसा संसार मज पायी द्यावे थार, तुकोबाराय सांगतात खोटा संसार आहे. पण या खोट्या संसारा माग लोक लय धावतात बरं का. महाराज म्हणतात फुटोने पडे जब मृग वाढवी हाव परितेन मने मावर होईनिचे. मावले सांगतात जसं एखादं हरिण खोट्या मृगामाग धावतं ना, तसे लोक संसारामाग धावतात. खोट्यात खोटा संसार. 1 मिनिट उदाहरण सांगतो. जनक राजे झोपलेले होते. जनक राजे कोण? कोणाचा सासरा? म्हणा महा. कोणाचा? शाबाश रामाचा. जानकीचे वडील जनक राजे झोपलेले होते. स्वप्न पडलं भिकाऱ्याचं. स्वप्न पडलं भिकाऱ्याचं. आता मला सांगा, उठले स्वप्न पडलं भिकाऱ्याचं. कसं माहिती का? स्वप्नात भिकार झाले, भीक मागण्याकरता श्रीमंत व्यक्तीच्या दारात गेले आणि असे झोळी पसरत म्हणले साहेब भीक द्या. तेवढं तो श्रीमंत व्यक्ती रागवला, निघ असं म्हणाला. राजे उठले, असा घाम पुसला. मी होतो पाहिले. असा घाम पुसला. म्हणले अरे बापरे मी कोण आहे? मी कोण आहे? पटपट बोला मी कोण आहे? राजा. स्वप्न कोणाचं पडलं? शक्य आहे का? आता मी कोण आहे? एक ठरवायला तुमचं काय म्हणायचं तर मी कोण आहे? महाराज. स्वप्न पडलं वादकाचं जमल का? महाराजाला महाराजाचं वादकाचं गायकाचं ज्याचं त्याला स्वप्न पडायला पाहिजे. मग विचार केला स्वप्नातला भिकारी खरा का आता आहे तो राजा खरा. दुसऱ्या दिवशी प्रजा बोलवली. जरा फास्ट बोलतो ऐका. प्रजा बोलवली. प्रजा सर्व विद्वान ब्राह्मण बोलवले. साऱ्याला प्रश्न सांगितला. सांग ऐका, स्वप्नातला भिकारी खरा का आता आहे तो राजा खरा? उत्तर द्या. नाही देता आलं तर तुम्हाला कारागृहात टाकील. साऱ्यानं उत्तर सांगितलं. मग कोणच उत्तर दिलं नाही मनाजोगं. साऱ्याने कारागृहात टाकलं. त्याच्या कहोड नावाचे ऋषी होते. ते कारागृहात गेले. ही बातमी त्याच्या पोराला म्हणजे अष्टवक्राला माहिती पडली. अष्टवक्र 8 ठिकाणी वाकलेले होते बरं का. का वाकलेले होते? त्यांचे वडील कहोड ऋषी
श्लोक पाठ करू लागले आणि व्याकरण दृष्ट्याचा अर्थ उच्चार थोडा चुकीचा होऊ लागला. अष्टवक्र आईच्या पोटात होते आणि आईच्या पोटातून आवाज दिला, बाबा तुम्ही जो श्लोक उच्चारताय त्याचा अर्थ असा असा नसून तो असा असा आहे. वडला वाटलं आतापासून माझी चुकी काढायला लागला. मग श्राप दिला, जन्माला आल्यापासून 8 ठिकाणी वागशील. माझी चुकी काढली ना, त्या 8 ठिकाणी वागलेले अष्टवक्र जनकांच्या दरबारात आले. सारे लोक हसू लागले. अष्टवक्र क्रोधामान झाले, म्हणाले, राजा अरे मला वाटलं ही विद्वानांची सभा आहे, परंतु ही मूर्खांची सभा आहे. काय झालं? यांनी फक्त माझ्या शरीराकडे बघितलं. माणसाने कधी शरीराकडे बघू नये, तर मनाकडे बघावं आणि मनापेक्षा जास्त लक्ष ज्ञानाकडे द्यावं. बरं चुकलो. कोण तुम्ही? अष्टवक्र. कशा करता आला? वडिलाला सोडवायला आलो. पहा काय पोरं होते, बापाला सोडायला होते. आजकालची पोरं बापाला संकटात लोटतात. आजकालची गती अशी आहे, बाप 7 गध पोरग 15 गध, त्याचा नियमच नाही. काहीच्या काही म्हणे बापा तर सोडायला आलो. म्हणे उत्तर द्या अगोदर मग सोडतो. म्हणे काय? स्वप्नातला भिकारी खरा का आता आहे तो राजा खरा? म्हणे दोन्ही खोटे. म्हणे कसं काय? स्वप्न कधी खरं होतं का? स्वप्न कधी खरं होतं का? जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नाचे मृगजळ, म्हणून चिंता चरण कमळ शिरक महादेव राज्य. हो स्वप्न ना ठेवला, मला रात्री स्वप्न पडलं होतं बरं का. रात्री झोपत चोपदार बुवा की आपल्या माळेकर डॉक्टर साहेबांना कीर्तनावर खुश होऊन मला 20,000 रुपये दिले. आहे का ते? हो आहे, तिकडं कोपऱ्यात बसतात. ते स्वप्न खरं होणार नाही, पण खरंच असेल त्याची इच्छा. स्वप्न कधी खरं होतं नाही. ज्ञानदेव मन पाहता पाहिले, स्वप्न कधी खरं होत नाही, म्हणून स्वप्न खोटं. आता आहे तो राजा खरा, कारण की देह आता आहे, पुढच्या मिनिटाला राहील काही सांगता येत नाही. आणि एकदा देह गेला की राजा कोणी म्हणणार नाही, म्हणून राजपाट हे खोटं. खोट्यात खोटा संसार आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगता हा संसार कसा आहे? हरिपाठातल्या शेवटच्या अभंगात, वाया येर झार हरी सर्व हा संसार वाया येर जार हरिवीर. खोटात खोटा संसार, 2 खोट्यात खरं शरीर खोटं आहे, पण खरा आत्मा आहे. ममवंश जीव लोके जीवभूत सनातना 15व्यात झालेलं आहे. आत्मा खरा आहे. दुसरी गोष्ट खऱ्यात खोटा, खरा ब्रह्म आहे, माया खोटी आहे. आणि चौथं खऱ्यात खरं सत्य तो विठ्ठला कागा हा दाविला जगराकार. सत्य साज करे नाम विठोबाचे बरे, तुका म्हणे एक तोची खरा येर वावगा पसारा. अशा खऱ्यात खरा देव आहे आणि खऱ्यात खऱ्या देवाचं आम्ही नामस्मरण केलं आणि याचा निवाडा करण्याकरता आम्ही खऱ्या खोटा निवाडा. पण महाराज प्रश्न आहे, तुम्ही खऱ्या खोटाचा निवाडा कोणाच्या बळावर करता? कोण बोलवतं? तर अभंगाचं द्वितीय
बोल बोल ते बोललेच नाही काही. बोल विले बोले बोल धनी विठ्ठल सन्निग्ध तुकोबाराय सांगतात मला एकट्याला देव बोलतो असं अजिबात नाही. चाले हे शरीर कोणाच्या पुढचं महत्वाचं आहे. कोण बोलवे ते हरिवेन देखवे ऐकवे एक नारायण. प्रत्येकाला देव बोलवतो फक्त मनात विश्वास पाहिजे. आपला टाइमला बघ संपत आलाय संपला असं नाही. आता म्हणणं सोडून दिलं काय करा हातवारी वाजवा टाळा मला बोलू तर द्या साल अगोदर सुरू होता तुम्ही लगेच थांबा ना मावशी मला बोलू तर द्या. कसं असते प्रेमाप्रेमानं घेणं लागते. जवळ येतात बसतात 10 रुपये 20 रुपये आपण खिशात घालायचे. तुमची इथं आहे का नाही चनखुरे कॉलनीत पद्धती मावशा हो. कीर्तन झाल्यावर कीर्तन करायच्या पाया पडते 10 20 20 50 50 रुपये द्यायचे आहे का नाही. करात पुरस्कार चांगली पद्धत आहे. बाया म्हणतील माय मला पैसे मागतो का आम्हाला तर माहीत नाही नाहीतरी पैसे आणले असते. मावशा हो तुम्ही काही ताण घेऊ नका मी सोनं पण घेतो. बाया पटपट गळे झाले माझी बाई मेलेलं पाहिलं वाटतं. जाऊ द्या सगळ्या महिला आणि पुरुष मंडळी प्रेम नातोय करा 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 पटापट पटापट हातोरी करा घ्या पटापट पट. वरी वरी खुर्चीवर बसलेल्या मंडळी घ्या चांगले असे मस्त वा 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 वा. महिला मंडळी जास्त चांगले हातोरी करा असं. सिड्यावर बसलेले हा असं हे पा चोपदार पासून तर अगदी इथपर्यंत सगळे पावले खेळते. भजन करा विठोबा रखुमाई जय जय घ्या आता खाली. अरे बापरे तुम्ही अगोदरच घेऊन टाकले काढून. जाऊ द्या 1 मिनिट टाइम प्लीज. हो झाला झाला 4 मिनिटं उरलेत. ऐका महाराज सांगतात बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निग्ध. धनी विठ्ठल तो आमचा देव आमच्या जवळ आहे. आणि महाराज सांगता आमच्या मनात शंका येत नाही तरी म्हणी नाही शंका बळे एका स्वामीच्या. तुकोबाराय सांगता आम्ही बोलतो आमच्या देवाच्या बळामुळं आणि आमच्या देवाच्या बळाचा अजून एक फायदा झाला. उत्तराभंगाचं 2य चरण लवकर तुका नाही आम्हा या 4थं चरण तुका म्हणे नाही तुका म्हणे नाही आपला टाइम संपला. झालेले कीर्तन रूपी सेवा तुम्हा सगळ्याच्याने समर्पित करतो. तुम्ही आत बसलेले तुम्ही देव तुम्ही म्हणाल आम्ही देव. मग सिडावर बसून ऐकणारे ते महादेव. तुम्ही देव ते महादेव आणि घरी झोपून ऐकतात ते भद्रा मारुती. त्या सगळ्याच्या इच्छेने समर्पित करतो. 1 मिनिट. ज्यांच्यामुळं मी इथं आलो ते म्हणजे श्री भक्तवर आदरणीय आमचे गजाननजी महाराज गायकवाड आहेत. त्यांच्याच्याने समर्पित करतो. श्री भक्तमान आदरणीय अक्षयजी लक्ष्मण फुटाणकर रोहितजी लक्ष्मण फुटाणकर या दोघांसाठी जोरदार टाळी वाजवा एकदा.
ज्यांच्या नेतृत्वानं हा कार्यक्रम चालू आहे ते म्हणजे श्री भक्तिमान आदरणीय विठ्ठलजी फुटाणकर, नारायणजी फुटाणकर, पांडुरंगजी फुटाणकर, लक्ष्मणजी फुटाणकर आणि समस्त फुटाणकर परिवार यांच्यासाठी जोरदार टाळीवाजा जोरदार एकदम असतं. त्यांच्याचे समर्पित करतो. इकडं मागं साथ द्यायला गायन सम्राट श्री भक्तिमान आदरणीय आमचे प्रदीपजी महाराज आहेत, भागवत महाराज आमचे गुरुबंधू श्री भक्तिमान आदरणीय आमचे आता आपल्या भागातील एक नवीन असं गायन क्षेत्रातील एक व्यक्तिमत्व तयार होते आमचे गुरुबंधू. मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. आमचे वैभव महाराज कावळे त्या तिघांकरता जोरदार टाळीवाजा जोरदार आहे. त्यांच्याचे समर्पित करतो. सगळं टाळकरी सुंदर साऊंड सिस्टम साथ. नाव काय तुमचं? प्रवीण दादासाठी जोरदार टाळीवाजा एकदा. सुंदर उत्कृष्ट साऊंड आहे, चोपदार बॉ आहे. आणि विशेष आपले इथं सगळं झालेले 7-8 दिवसाचे कार्यक्रम आपल्या गजर मुक्ताबाई या चॅनलवरती बघायला भेटणार आहे. घरी गेल्या गेल्या लगेच गजर मुक्ताबाई चॅनल सर्च करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो घंटी दाबायला विसरू नका. जमलं ना? हां तेच तर म्हणलं. सगळ्याचे समर्पित करतो. पेटवादक बाबा आहेत या सगळ्यांसाठी टाळकऱ्यांसाठी जोरदार टाळी वाजवा एकदा. ज्ञानेश्वर माऊली झाल्यानंतर चोपदार बॉ त्याचे काहीतरी बासरी वगैरे काही सादर करतील. विनय काय हां त्याचं काहीतरी आहे म्हणतात ते. चोपदार ज्ञानेश्वर माऊली नंतर करा बरं का, आत्ता नाही थांबा. आमचं उद्या एकदा एवढं सगळ्यात समर्पित करतो. या अभंगाचा भाव असा असेल काही सांगू शकत नाही. भगवंताने आईवडिलांना दशक बुद्धी दे त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला. उजळा वया आलो वाटा करा कोटा निवाळा.